Good afternoon, students. वेलकम टू श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. बघा आपण थर्मोडायनामिक्स मोल कन्सेप्ट हा टॉपिक सुरू आहे ना आपला. थर्मोडायनामिक्स तर 12वीचा सुरू आहे. हा मोल कन्सेप्ट मध्ये आपण लास्टच्या लेक्चरला लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स आणि इम्पेरिकल अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला डिस्कस केलेला आहे. या लेक्चर मध्ये थोडंसं आपण काय करणार आहे, तर ज्या कंबशन रिॲक्शन्स असतात आणि इम्पेरिकल फॉर्म्युला जो असतो त्या दोघांचं जे रिलेशन आहे ते बघणार आहे. म्हणजे हेडिंग असेल इम्पेरिकल फॉर्म्युला फ्रॉम कंबशन रिॲक्शन्स. ओके. आता कंबशन रिॲक्शन्स म्हणजे काय असतं सर, तर कंबशन रिॲक्शनला आपण असं पण म्हणतो ना बर्निंगच्या रिॲक्शन्स. कसले रिॲक्शन? बर्निंग रिॲक्शन्स. आता एखाद्या ठिकाणी बर्निंगची प्रोसेस सुरू असेल तर आपण काय म्हणतो, कंबशनची रिॲक्शन सुरू आहे. आणि एखादा सबस्टन्स कंबशन करतोय म्हणजे काय, तर त्या पदार्थाची रिॲक्शन ऑक्सिजन सोबत करायची. कोणासोबत करायची? ऑक्सिजन सोबत. बघा एक आपण काय करूया, ऑर्गॅनिक कंपाऊंड सुरुवातीला घेऊया. ऑर्गॅनिक कंपाऊंड जनरली आपण कंबशन कुणाचं करणार आहे, तर ऑर्गॅनिक कंपाऊंडचं. ठीक आहे. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय, विच कंटेन्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कोणाकोणा समावेश असतो, कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. या तीन एलिमेंट्स आपण काय करणार आहे, समावेश करणार आहे. आता ऑर्गॅनिक कंपाऊंडचा फॉर्म्युला काय असू शकतो, तर तो पहिल्यांदा बघा. ऑर्गॅनिक कंपाऊंडचा फॉर्म्युला CXHYOZ असं काहीही फॉर्म्युला असू शकतो. बरोबर? येस सर. मग हे ऑर्गॅनिक कंपाऊंड जेव्हा ऑक्सिजन सोबत कंबाईन होणार आहे, कोणासोबत? ऑक्सिजन सोबत. जरा थोडस आपण ऑक्सिजनला इथं करूया. बघा ऑर्गॅनिक कंपाऊंडचा फॉर्म्युला काय, CXHYOZ. याची रिॲक्शन आपण कोणासोबत करणार आहे, ऑक्सिजन गॅस सोबत. तेव्हा आपल्याला माहित आहे की कोणते कोणते प्रोडक्ट तयार होतात. ऑर्गॅनिक कंपाऊंड असू दे किंवा हायड्रोकार्बन असू दे, जेव्हा त्याचं कंबशन होणार आहे म्हणजे ऑक्सिजन सोबत जेव्हा त्यांना आपण रिॲक्ट करणार आहे तेव्हा दोनच प्रोडक्ट आपल्याकडे तयार होतात. एक म्हणजे कार्बन डायऑक्साइड गॅस आणि दुसरं म्हणजे काय असणार आहे, H2O लिक्विड. बरोबर. आता वॉटरची स्टँडर्ड स्टेट असते ती म्हणजे लिक्विड. बरोबर. जर या रिॲक्शनचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असेल तर वॉटरची स्टेट कोणती आहे, वॉटरची स्टेट असणार आहे गॅसियस. आणि 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा टेम्परेचर कमी असेल तर स्टेट कुठली असणार आहे, तर स्टेट असणार आहे गॅसेस. ओके. हा मग यामध्ये मग यामध्ये आपला सगळ्यात महत्वाचा टास्क काय आहे, तर रिॲक्शनला बॅलन्स करायचं आपल्याला. आणि रिॲक्शनला कसं बॅलन्स करायचं, तर बघा इथं कार्बनचे किती आयटम्स आहेत, तर X आयटम्स आहेत. बरोबर. मग आपण काय करूया, इथं CO2 किती तयार होणार आहे, X. आणि अशा पद्धतीने कार्बनला बॅलन्स केलं. त्याच्यानंतर आता हायड्रोजनला बॅलन्स करायचं असेल तर इथं हायड्रोजन किती आहेत रे, इथं हायड्रोजन Y आहेत आणि इथं हायड्रोजन 2 आहेत. या 2 ला जर Y मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करूया, इथं आपण y डिवाइडेड बाय 2 लिहूया. म्हणजे y डिवाइडेड बाय 2 किती होणार बघा, y डिवाइडेड बाय 2 into 2 is equal to y. म्हणजे इथं हायड्रोजन y असतील तर इथं सुद्धा किती झाले, y हायड्रोजन झाले. म्हणजे कार्बनला बॅलन्स केलं, हायड्रोजनला बॅलन्स केलं. आता ऑक्सिजनला बॅलन्स करूया. इथं ऑक्सिजन किती आहे, Z. एक काम करूया आपण, ऑक्सिजनला बॅलन्स करत असताना तुम्ही समजा ऑक्सिजनला बॅलन्स केलं आणि बॅलन्स केल्यानंतर इथं काहीतरी एक नंबर भेटणार. तो नंबर लेट्स से n. ओके. मग मॅथमॅटिक्स आपण वापरूया आणि मॅथमॅटिक्सच्या मदतीनं इथं n ची व्हॅल्यू जी असेल ते आपण कॅल्क्युलेट करूया. कशी करणार बघा मग, तर मला सांगा इकडं लेफ्ट साइडला ऑक्सिजन किती आहे, तर इथं Z असतील प्लस इथं किती आहेत ऑक्सिजन, इथं आहेत n into 2 म्हणजे किती 2n. बरोबर का. ऑक्सिजन किती असतील तिकडं, n into 2 2n इज इक्वल टू राईट साइडला ऑक्सिजन किती बघा, x into 2 2x प्लस हे y by 2 into O. म्हणजे आता इथं ऑक्सिजनचे आयटम्स बघा, y by 2 into ऑक्सिजनचा एक आयटम म्हणजे किती y डिवाइडेड बाय 2. हे तुमचे ऑक्सिजनचे आयटम्स आले आणि याच्यावरून तुम्ही n ची किंमत कॅल्क्युलेट करा. ती n ची व्हॅल्यू तुम्हाला काय देणार आहे, ऑक्सिजनची संख्या देणार आहे. कसं करणार सांगा तर मला पहिल्यांदा, तर आपण एक काम करूया, 2x प्लस हे Z ला इकडे पलीकडे नेलं तर काय होणार आहे, मायनस होणार आहे. किंवा x ची डायरेक्ट जर व्हॅल्यू बघितली तर ते असे असणार आहे, x प्लस y डिवाइडेड बाय 4 मायनस Z डिवाइडेड बाय 2. कसं कसं केलं बघा, मी तर सांगतो तुम्हाला.
तर 2n हे एक्सप्रेशन आपल्याला माहित पाहिजे बरोबर. या एक्सप्रेशन नुसार z जर इकडे आलं तर 2n इज इक्वल टू 2x प्लस y डिवाइडेड बाय 2 मायनस z होईल. येस सर बरोबर. मग आता काय करूया, इथं आपल्याला n ची व्हॅल्यू पाहिजे, डिवाइड बाय 2 करा. इथं लिहितो मी डिवाइड बाय 2. जर या इक्वेशनला 2 ने डिवाइड केलं तर n इज इक्वल टू, इथं 2 ने डिवाइड केलं तर x प्लस y ला 2 ने डिवाइड केलं तर y डिवाइडेड बाय 4 मायनस z ला केलं तर z डिवाइडेड बाय 2. दिस इज द व्हॅल्यू ऑफ n. आणि n ची जी व्हॅल्यू असेल ती इथं पुट करा. काय असणार आहे, x प्लस y डिवाइडेड बाय 4 मायनस z डिवाइडेड बाय 2. दिस इज द मोल्स ऑफ ऑक्सिजन. कसं कसं कॅल्क्युलेट केलं समजलं. याचा पहिला स्क्रीनशॉट घ्या. हा, तर या एक्सप्रेशन मध्ये म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंडचं कंबशन जेव्हा आपण करणार आहे तेव्हा कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन कसे बॅलन्स केले जातात ते इथं तुम्हाला मी दाखवलेलं आहे. आता या रिएक्शन वरून बघा, फ्रॉम अबोव रिएक्शन आपल्याला जी इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आहे ती कोणती बघा. फॉर कार्बन, जरा कार्बनचा विचार करूया आपण. फॉर कार्बन, या कार्बन मध्ये इथं ऑर्गॅनिक कंपाऊंडचे कार्बनचे मोल किती सांगा. या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बनचे मोल किती आहेत तर x मोल आहेत. किती मोल आहेत, x मोल बरोबर. म्हणजे इथे लिहिणार मी फॉर कार्बन, लेफ्ट साइडला कार्बनचे मोल म्हणजे इथे लिहितो मी मोल ऑफ कार्बन, मोल्स ऑफ कार्बन इज इक्वल टू किती असणार, x असणार. याला नंबर देऊया 1 बरोबर. इथं कार्बनचे किती मोल्स असतील, x मोल असतील. राईट साइडला जो CO2 तयार झालाय, कोण CO2 म्हणजे कोण, कार्बन डायऑक्साइड. त्या कार्बन डायऑक्साइडचे मोल्स किती असतील म्हणजे मोल्स ऑफ CO2 किती असतील, x असतील. नंबर दे 2. अरे बरोबर ना, बरोबर. बघा या इक्वेशन मध्ये कार्बनचे मोल्स किती आहेत, x. त्या x मोल्स पासून कार्बन डायऑक्साइड गॅस किती तयार झाला असणार आहे तर x मोल. मग 1 आणि 2 इक्वेशन काय सांगणार मी तर मोल्स ऑफ कार्बन इज इक्वल टू मोल्स ऑफ कार्बन डायऑक्साइड बरोबर का. म्हणजे या कंबशनच्या रिएक्शन मध्ये जेवढे कार्बनचे मोल्स तुम्ही यूज केलेले आहेत कंबशन साठी तेवढाच कार्बन डायऑक्साइड गॅस काय होणार आहे, तयार होणार आहे बरोबर. हे कार्बन वरून आपण एक पहिली माहिती कलेक्ट केली. काय कलेक्ट केली सांगा, पहिली इन्फॉर्मेशन. तर इथे लिहितो मी, ही पहिली इन्फॉर्मेशन आहे की कार्बनचे मोल्स आणि CO2 चे मोल्स इक्वल आहेत. आता हायड्रोजनचा विचार करूया. फॉर हायड्रोजन मला सांगा हायड्रोजनचे मोल्स किती आहेत. इथं तुम्हाला दिसत काय माहित आहे. या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये हायड्रोजनचे मोल्स किती असतील तर y मोल्स असतील. म्हणजे इथे लिहिणार मी मोल्स ऑफ हायड्रोजन, मोल्स ऑफ हायड्रोजन किती असतील, y असतील. या नंबरला देऊया 1 नंबर इक्वेशन बरोबर. हा, आता काय करूया, इकडे राईट साइडला जो प्रोडक्ट तुम्हाला तयार झालेला आहे, कोण प्रोडक्ट तयार झालाय, H2O नावाचं जे प्रोडक्ट तयार झाले त्या प्रोडक्टचे मोल सांगा. म्हणजे मोल्स ऑफ वॉटर, मोल्स ऑफ वॉटर किती मोल्स तयार झालेले आहे वॉटर तर y डिवाइडेड बाय 2 बरोबर. या दोन इक्वेशनच्या मदतीने आपण काय करणार आहे बघा, फ्रॉम 1 and 2 म्हणजे मोल्स ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू मोल्स ऑफ वॉटर असं करू शकतोय का, करू शकतोय. दोघांना इक्वल करायचं आहे. फक्त दोघांच्या रिलेशन काय सांगा, हायड्रोजनचे मोल्स आहेत y आणि वॉटरचे मोल्स किती आहेत y डिवाइडेड बाय 2. या दोघांना इक्वल करायचं असेल तर काय करूया, इंटू 2 करा ना. कुणाला, या y बाय 2 ला. y डिवाइडेड बाय 2 ला इंटू 2 केलं तर काय भेटणार आहे मला, ओनली y. म्हणजे इथे लिहितो मी मोल्स ऑफ हायड्रोजन y, वॉटरचे मोल्स आहेत y डिवाइडेड बाय 2. येस सर. दोघांना इक्वल करायचं असेल तर इथं 2 ने मल्टिप्लाय करा. म्हणजे या वॉटरला 2 ने मल्टिप्लाय केलं. समज में आया. म्हणजे या ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या कंबशनच्या रिएक्शन मध्ये आपल्याला 2 टाईपच्या इन्फॉर्मेशनची माहिती समजलेली आहे. पहिली इन्फॉर्मेशन कोणती समजली तर कार्बनचे जेवढे मोल्स आहेत तेवढेच कार्बन डायऑक्साइडचे मोल्स असतील. ओके, म्हणजे या कंबशन रिएक्शन मध्ये जेवढा कार्बन डायऑक्साइड तयार होणार आहे तेवढे मोल्स तुम्ही कार्बनच्या सुरुवातीला घेतलेले असणार आहेत. त्याच्यानंतर हायड्रोजनचे मोल्स आणि वॉटरचे मोल रिलेशन काय, वॉटरच्या मोलला जर तुम्ही 2 ने मल्टिप्लाय केलं तर ते तुम्हाला काय भेटणार आहे, हायड्रोजनचे मोल्स. समजलं. हे 2 रिलेशन्स खूप महत्वाचे आहेत. एकदा लिहून घ्या, मग याच्यावरती क्वेश्चन बघूया. ओके, क्वेश्चन बघा काय आहे. या टाईपचे क्वेश्चन्स पण नीट आणि जेईला विचारलेले आहेत आणि म्हणून याची पण एक व्हरायटी आपण इथं कव्हर करणार आहे. ओके, हा क्वेश्चन लिहून घ्या.
3 gram of an organic compound, 3 gram of an organic compound, when burned in excess of air, gave काय देणार आहे 4.4 ग्रॅम ऑफ CO2, 1.8 ग्रॅम ऑफ H2O, full stop. Calculate its empirical formula. Full stop. क्वेश्चन बघा काय आहे, इम्पिरिकल फॉर्म्युल्यावरती बेस्ड क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना काय करायचं, तर कंबशनची रिएक्शन आहे, बर्निंगची रिएक्शन आहे. कुणाचं कंबशन करणार आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंडचं कंबशन केलं तर आपल्याला एवढं माहित आहे की मोल्स ऑफ कार्बन इज इक्वल टू मोल्स ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस. आता या रिएक्शन वरून आपण समजून घेतलेलं आहे, बरोबर. आणि काय समजून घेतलं, तर मोल्स ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू काय असणार आहे, मोल्स ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू मोल्स ऑफ वॉटर. याला किती मल्टिप्लाय केलं पाहिजे, 2 न. तर हे दोन रिलेशन्स आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, मग जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. बघा मग काय करूया, ऑर्गॅनिक कंपाऊंड तुम्हाला काय विचारलंय, बर्निंग केल्यानंतर 4.4 ग्रॅम कार्बन डायऑक्साइड गॅस मिळणार आहे, 1.8 ग्रॅम वॉटर मिळणार आहे. तर त्याचा एम्पिरिकल फॉर्म्युला काय आहे असा प्रश्न आहे. मग ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये इलेमेंट कोण कोण आहेत, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. यांचा एम्पिरिकल फॉर्म्युला जर पाहिजे असेल तर कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा काय मिळाला पाहिजे आपल्याला, सिंपल मोल रेशो म्हणजेच काय असणार आहे, एम्पिरिकल फॉर्म्युला असणार आहे. येस सर. मग कार्बनचे मोल्स, हायड्रोजनचे मोल्स आणि ऑक्सिजनच्या मोल्सचा रेशो घ्या. मग पहिला मला सांगा, मोल्स ऑफ कार्बन इज इक्वल टू काय असेल, मोल्स ऑफ कार्बन बघा आता तुम्हाला हे माहित आहे की 4.4 ग्रॅम ऑफ CO2. मग कार्बन डायऑक्साइडचे मोल्स कॅल्क्युलेट करा पहिला. नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन डायऑक्साइड कसे असतील, तर गिवन मास अपॉन मोलर मास इज इक्वल टू 0.1. अरे पण ऑर्गॅनिक कंपाऊंडचं कंबशन केल्यानंतर काय समजतंय, कार्बनचे मोल्स आणि कार्बन डायऑक्साइडचे मोल्स सेम आहेत. देअरफॉर मोल्स ऑफ कार्बन किती असतील, 0.1. ओके, कार्बनचे मोल्स मिळाले आपल्याला. बघा मग ही इन्फॉर्मेशन आपल्याला किती फायदेशीर ठरली. त्याच्यानंतर वॉटरचे मोल्स आपल्याला जर मिळाले, कुणाचे, वॉटरचे, तर आपण हायड्रोजनचे मोल्स सांगू शकतो की नाही. येस सर. मग वॉटरचे मोल्स कॅल्क्युलेट करा. मोल्स ऑफ वॉटर इज इक्वल टू कसं असणार, तर गिवन मास किती आहे 1.8 ग्रॅम डिवाइडेड बाय त्याचा मोलर मास 18 ग्रॅम इज इक्वल टू अगेन हे किती येणार आहे 0.1. म्हणजे मोल्स ऑफ वॉटरच्या ठिकाणी वॉटरचे मोल्स आले की 0.1, पण मोल्स ऑफ हायड्रोजन काय असणार, तर 0.1 into 2 is equal to 0.2. दिस इज द मोल्स ऑफ हायड्रोजन. मग कार्बनचे मोल्स आणि हायड्रोजनच्या मोल्सची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे, पण ऑक्सिजनचे मोल्स कॅल्क्युलेट करायचे असतील आता आपल्याला. म्हणजे मोल्स ऑफ O2 कसं, तर मास ऑफ O2 डिवाइडेड बाय काय, मोलर मास. ऑक्सिजनचं मोलर मास किती असतं, 32 ग्रॅम असतं का. ओके, ऑक्सिजन O2 मॉलिक्यूल घेतोय मी, काय घेताय, मॉलिक्यूल. किंवा इथं आपण आता कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे ऍटम्स आहेत आणि ऍटमचा रेशो पाहिजे असेल तर मी फक्त ऑक्सिजनचा इथे ऍटम घेतला. मग ऑक्सिजनचा ऍटम घेतला तर इथं ऍटम बद्दल बोलूया, नॉट अ मॉलिक्यूल. ओके, मग मॉलिक्यूलचा मास किती असणार, 16 ग्रॅम. बरोबर, सॉरी ऍटमचा मास किती, 16 ग्रॅम. आणि जर तो मॉलिक्यूल असेल तर 32 ग्रॅम. ठीक आहे. आता ऑक्सिजनचा मास तुम्हाला माहित असेल तर त्याचे मोल्स आपल्याला कॅल्क्युलेट होणार आहेत. इथं CO2 चे मास माहित होतं, त्याच्यावरून तुम्ही कार्बनचे मोल्स कॅल्क्युलेट केले. वॉटरचं मास माहित होतं, त्याच्यावरून तुम्ही हायड्रोजनचे मोल्स कॅल्क्युलेट केले. आता इथं ऑक्सिजनचं मास माहित असेल तर तुम्हाला ऑक्सिजनचे मोल्स भेटणार आहेत. मग ऑक्सिजनचं मास कसं कॅल्क्युलेट केलं पाहिजे, तर बघा मला सांगा, ऑर्गॅनिक कंपाऊंडचं जे टोटल मास आहे ते टोटल मास काय असणार आहे, मास ऑफ कार्बन प्लस मास ऑफ हायड्रोजन प्लस मास ऑफ ऑक्सिजन असं असणार आहे. कारण हे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये 3 प्रकारचे इलेमेंट आहेत, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. तर तिघांच्या मासची बेरीज म्हणजे काय असणार आहे, टोटल मास. टोटल मास तुम्हाला दिलेला आहे किती ग्रॅम, बघा 3 ग्रॅम ऑर्गॅनिक कंपाऊंड दिले, मग ते 3 ग्रॅम इथे ठेवा इज इक्वल टू कार्बनचं मास आपल्याला मिळाले, नाही मिळालं, कुठे मिळाले, कार्बनचे मोल्स मिळालेत मला. मग त्याचं वेट काढा ना, वेट ऑफ कार्बन कसं असतं, कार्बनचं मास कसं कॅल्क्युलेट करतो आपण, मोल इंटू मोलर मास. म्हणजे मोल 0.1 इंटू मोलर मास 12 म्हणजे येणार आहे 1.2.
त्याचं पुट केलं 1.2 ग्रॅम प्लस हायड्रोजनचं मास कसं असणार तर इथं बघा हायड्रोजनचं मास इज इक्वल टू 0.2 हे मोल्स इंटू मोलर मास 1 म्हणजे 0.2 देणार ते 0.2 ग्रॅम प्लस डब्ल्यू ऑक्सिजन ऑक्सिजनचं वेट आपल्याला माहित नाही आता कॅल्क्युलेट करूया म्हणजे कसं होणार देअरफॉर 3 मायनस 1.2 प्लस 0.2 इज इक्वल टू वेट ऑफ ऑक्सिजन देअरफॉर वेट ऑफ ऑक्सिजन किती आलं 3 मायनस हे दोघांचं ऍडिशन 1.4 म्हणजे हे येणार आहे 1.6 ओके वेट ऑफ ऑक्सिजन किती आलं 1.6 ते इथं पुट करा म्हणजे 1.6 डिवाइडेड बाय 16 इज इक्वल टू 0.1 दिस इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन आता जेव्हा इम्पेरिकल फॉर्म्युला आपल्याला विचारला जातो तेव्हा आपण काय कॅल्क्युलेट करतो सिंपल मोल रेशो सांगा मग कार्बनचे मोल्स किती आहेत 0.1 हायड्रोजनचे 0.2 आणि ऑक्सिजनचे 0.1 सिंपल रेशो मध्ये कन्वर्ट केलं तर CH2O हा तुमचा काय झाला एम्पिरिकल फॉर्म्युला CH2O आणि CH2O हे ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे तुमचं फॉर्मल्डिहाइड असतं काय असतं फॉर्मल्डिहाइड की ज्याचा फॉर्म्युला असा असतो बघा HC डबल बॉन्ड OH आहे का बघा CH2O ओके म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड हे आहे फॉर्मल्डिहाइड आणि त्याचा एम्पिरिकल फॉर्म्युला काय असणार आहे CH2O म्हणजे कंबशनच्या रिएक्शन वरून सुद्धा आपल्याला एम्पिरिकल फॉर्म्युला विचारला जाऊ शकतो याच्यामध्ये आपण दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या काय तर कार्बन डायऑक्साइडचे जेवढे मोल्स तयार होणार आहेत तेवढाच कार्बन सुरुवातीला प्रेझेंट असणार आहे आणि हायड्रोजनच्या मोल्सला इंटू 2 केलं की सॉरी वॉटरच्या मोल्सला इंटू 2 केलं की हायड्रोजनचे मोल्स तुम्हाला भेटणार आहेत हे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे लिहून घ्या हा ठीक आहे तर हे ऑर्गॅनिक कंपाऊंडची रिएक्शन होती की ज्याच्यामध्ये आपण काय केलं कार्बन आणि कार्बन डायऑक्साइड आणि हायड्रोजन आणि वॉटर या दोघांना कंपेअर केलं आता आपण हायड्रोकार्बनची एक रिएक्शन बघूया कोणाची हायड्रोकार्बन बघा पहिला मला सांगा ऑर्गॅनिक कंपाऊंडची रिएक्शन कशी बॅलन्स केली ऑर्गॅनिक कंपाऊंडची रिएक्शन कशी होती CXHYOZ काही पण असेल इथे नंबर प्लस इथे कसं x प्लस y डिवाइडेड बाय 4 मायनस z डिवाइडेड बाय 2 इंटू O2 गॅस इट गिव्स x टाइम्स ऑफ CO2 गॅस प्लस y डिवाइडेड बाय 2 टाइम्स ऑफ H2O लिक्विड बरोबर हे ऑर्गॅनिक कंपाऊंडची रिएक्शन होती बॅलन्सिंगची म्हणजे जनरलायझेशन आता हायड्रोकार्बन बद्दल बोलूया आपण कोणाबद्दल हायड्रोकार्बन म्हणजे की ज्याच्यामध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन प्रेझेंट असतात बरोबर म्हणजे तिथं ऑक्सिजनला बॅलन्स करायचा विषय येणार नाही म्हणजे फॉर्म्युला CXHY प्लस इथे कसं असणार मग x प्लस y डिवाइडेड बाय 4 इंटू इथं O2 गॅस लिहा कारण z डिवाइड बाय 2 कॅन्सल होणार इट गिव्स x टाइम्स ऑफ CO2 गॅस प्लस y डिवाइडेड बाय 2 H2O लिक्विड म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व असेल तर अशी रिएक्शन बॅलन्स करा आणि या रिएक्शन वरून काय कळतंय मोल्स ऑफ कार्बन इज इक्वल टू मोल्स ऑफ CO2 बरोबर आहेत का जरा चेक करा हे x आणि हे पण x ओके त्याच्यानंतर आता हायड्रोजन इथे किती आहे बघा हायड्रोजनचे मोल्स y आहेत म्हणजे मोल्स ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू वॉटरचे किती y डिवाइडेड बाय 2 म्हणजे 2 इंटू मोल्स ऑफ H2O असं ते रिलेशन असणार बरोबर का या रिएक्शन मध्ये या इथं कार्बन आणि इथं CO2 दोघांचे मोल्स कसे आहेत सेम नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ CO2 म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड असू दे किंवा फक्त हायड्रोकार्बन असू दे कार्बनचे मोल्स आणि कार्बन डायऑक्साइडचे मोल्स सेम असणार आहेत आता हायड्रोकार्बन मध्ये हायड्रोजन किती आहे जरा चेक करा नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन y आहे आणि वॉटर किती आहे y/2 म्हणजे इथं परत आपण काय लिहिणार मोल्स ऑफ वॉटर याला तुम्ही 2 ने मल्टिप्लाय केलं की काय भेटणार आहे हायड्रोजनचे मोल्स बघा आपण बॅलन्स करूया हायड्रोजनचे मोल्स किती आहेत y इज इक्वल टू वॉटरचे मोल्स किती आहेत y डिवाइडेड बाय 2 दोघांना इक्वल करायचं असेल काय केलं पाहिजे इथे 2 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे की जे तुम्ही वरती केलेलं आहे म्हणजे वॉटरच्या मोल्सला 2 ने मल्टिप्लाय करा तर हे काय होणार आहे इक्वल होणार आहे मग काय कळलं आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड असू दे किंवा फक्त हायड्रोकार्बन असू दे हे रिलेशन सगळीकडे ऍप्लिकेबल आहे बघा जरा इथं पण तेच ऍप्लिकेबल आहे ना मोल्स ऑफ कार्बन इज इक्वल टू मोल्स ऑफ CO2 आणि मोल्स ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ मोल्स ऑफ वॉटर हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे रिलेशन्स आहेत हे माहित असतील तर न्यूमेरिकल प्रॉब्लेम मल्टिपल चॉईस क्वेश्चन लगेच सॉल्व्ह होतात हे लिहून घ्या हा याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा एक कन्सेप्ट आपण चालू करणार आहे की ज्याच्यावरती नीटला 99.99% MCQ येण्याची शक्यता आहे की ज्याचं नाव आहे
स्टॅइकिओमेट्री. स्टॅइकिओमेट्री. ओके, हेडिंग घ्या स्टॅइकिओमेट्री. तर स्टॅइकिओमेट्री काय आहे बघा. तर स्टॅइकिओमेट्री सिंपल मध्ये सांगायचं असेल तर एक रिप्रेझेंटेशन आहे. कुणाचं रिप्रेझेंटेशन? रिप्रेझेंटेशन ऑफ बॅलेन्स्ड केमिकल रिएक्शन. बॅलेन्स्ड केमिकल रिएक्शन. ओके, म्हणजे एक केमिकल रिएक्शन आहे ती तुम्हाला बॅलन्स करून लिहायची आहे आणि ती बॅलन्स करून जर तुम्ही लिहिली तर आपण असं म्हणायचं ते त्या रिएक्शनची स्टॅइकिओमेट्री आहे. फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल काय तर एक रिएक्शन आहे नायट्रोजन गॅस प्लस हायड्रोजन गॅस. इट गिव्स काय आहे सगळ्यांना माहिती आहे प्रोडक्ट. तर अमोनिया गॅस प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे. बरोबर. आता सध्या ही जी रिएक्शन आहे ती बॅलन्स्ड आहे का अनबॅलन्स्ड आहे? तर इथं ही रिएक्शन अनबॅलन्स्ड आहे. बॅलन्स करूया. नायट्रोजनचे 2 आयटम्स आहेत, इथं पण आपण 2 लिहूया. नायट्रोजन बॅलन्स आहे पण हायड्रोजन 2 × 3 6 झाला, मग इथं आपण 3 लिहूया. आता रिएक्शन बॅलन्स आहे आणि याच रिएक्शनला म्हणायचं ती त्याची स्टॅइकिओमेट्री आहे. ओके, सिंपल कन्सेप्ट आहे स्टॅइकिओमेट्री मध्ये. मग या रिएक्शनला बॅलन्स करत असताना आपण जे कोइफिशियंट वापरलेले आहेत, जसं नायट्रोजनच्या पाठीमागे इथे काही लिहिलं नाही म्हणजे कोइफिशियंट 1 आहे. हायड्रोजनच्या पाठीमागे कोइफिशियंट 3 आहे. अमोनियाच्या पाठीमागे कोइफिशियंट 2 आहे. या कोइफिशियंटला म्हणजे 1 ला 3 ला आणि या 2 ला आपण नाव द्यायचं स्टॅइकिओमेट्रिक. स्टॅइकिओमेट्रिक कोइफिशियंट्स. काय नाव द्यायचं? स्टॅइकिओमेट्रिक कोइफिशियंट. म्हणजे याची डेफिनेशन कशी असेल? द कोइफिशियंट्स विच आर युज्ड टू बॅलन्स अ केमिकल रिएक्शन आर कॉल्ड एज स्टॅइकिओमेट्रिक कोइफिशियंट. आणि हे जे स्टॅइकिओमेट्रिक कोइफिशियंट्स असतात ते आपल्याला काय करतात? गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट. गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट. कशा कशाची इन्फॉर्मेशन देतात हे स्टॅइकिओमेट्रिक कोइफिशियंट? तर ते आपल्याला मोल्सची इन्फॉर्मेशन देतात, ते आपल्याला व्हॉल्यूमची इन्फॉर्मेशन देतात, ते आपल्याला प्रेशरची पण इन्फॉर्मेशन देतात. ओके, आता याच्यामध्ये परत एक महत्वाचा भाग असा आहे, हे स्टॅइकिओमेट्रिक कोइफिशियंट प्रेशरची इन्फॉर्मेशन कशी देतात याच्यासाठी तुम्हाला केमिकल इक्विलिब्रियम हा टॉपिकचा अभ्यास करावा लागेल. हे स्टॅइकिओमेट्रिक कोइफिशियंट व्हॉल्यूमचं इन्फॉर्मेशन कशी देतात याच्यासाठी एक कन्सेप्ट आहे, त्याचं नाव आहे इडिओमेट्री. काय नाव आहे? इडिओमेट्री. हा टॉपिक तुम्हाला तिथे डिस्कस करावा लागेल की ज्याच्यामध्ये हे स्टॅइकिओमेट्रिक कोइफिशियंट व्हॉल्यूमचं इन्फॉर्मेशन कशी देतात हे सांगणार आहे आणि हे स्टॅइकिओमेट्रिक कोइफिशियंट मोलची इन्फॉर्मेशन कशी देतात याच्यासाठी आपल्याला मोल कन्सेप्ट शिकावा लागेल की जो आपला टॉपिक सुरू आहे. आणि म्हणून या टॉपिक मध्ये आपण काय करणार आहे, जेव्हा जेव्हा स्टॅइकिओमेट्रिक कोइफिशियंट बद्दल बोलणार आहे जनरली आपण मोल्स बद्दल बोलणार आहे. कोणाबद्दल? मोल्स बद्दल. मग ते कसं मोल्स बद्दल बोलणार आहे ते पहिल्यांदा बघूया. पहिला हे लिहून घ्या. हा, मग याच्यात पुढे जाऊया आपण. काय करूया बघा. स्टॅइकिओमेट्रिक कोइफिशियंट कशाची इन्फॉर्मेशन देतात? तर मोलची इन्फॉर्मेशन देतात. मग आपण काय करूया, इथं जे स्टॅइकिओमेट्रिक कोइफिशियंट आहे काय आहे? 1. त्याला आपण असं पण लिहू शकतो 1 मोल. इथं किती आहे? 3. मग याला आपण 3 मोल पण लिहू शकतो आणि इथं किती आहे? 2 मोल. मग या कोइफिशियंट वरून आपण मोलची इन्फॉर्मेशन लिहिली. याचा अर्थ काय असणार आहे? याचा अर्थ असा असणार आहे नायट्रोजनचा 1 मोल हायड्रोजनच्या 3 मोल सोबत जेव्हा कंबाईन होणार आहे तेव्हा अमोनियाचे 2 मोल तुम्हाला प्रोड्यूस होणार आहेत. हा त्याची इन्फॉर्मेशन असणार आहे. बरोबर. म्हणजे ही काय असणार आहे? मोलची इन्फॉर्मेशन. किंवा हायड्रोजनच्या टर्म मध्ये सांगा, हायड्रोजनचे 3 मोल नायट्रोजनच्या 1 मोल सोबत जर कंबाईन झाले तर तुम्हाला अमोनियाचे किती प्रोडक्ट मिळणार आहे? तर 2 मोल प्रोडक्ट मिळणार आहे. मग ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला समजत असेल तर हे काय गरजेचं आहे का नायट्रोजनचे तुम्ही ऑलवेज 1 मोलच घ्यायला पाहिजे, हायड्रोजनचे तुम्ही नेहमी 3 मोलच घ्या असं काय तिथं कंपल्शन नाही. तुम्हाला पाहिजे तितके तुम्ही मोल्स घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही हायड्रोजनचे 6 मोल्स इथं यूज केले. किती? 6 मोल. मग हायड्रोजनचे जर 6 मोल्स असतील तर नायट्रोजनचे किती मोल्स आपल्याला इथं यूज करावे लागतील तर ते आता बघूया. बघा, हायड्रोजनचे 3 मोल असतील तर नायट्रोजनचा 1 मोल आहे. मग हायड्रोजनच्या 1 मोल सोबत जर या नायट्रोजनला कंबाईन व्हायचं असेल, कुणासोबत? हायड्रोजनच्या 1 मोल सोबत जर नायट्रोजनला कंबाईन व्हायचं असेल तर नायट्रोजनची किती पाहिजेत? 1/3 मोल पाहिजेत. येस सर. बघा 3 मोल साठी 1 मोल, मग 1 मोल साठी 1/3.
तुमच्याकडे किती मोल्स अवेलेबल आहेत? सर 6 मोल्स आमच्याकडे अवेलेबल आहेत. याला करा ना मल्टिप्लाइड बाय 6. एवढे तुम्हाला नायट्रोजनचे इथं मोल्स यूज करावे लागणार आहेत. किती? तर 2 मोल. आय होप तुम्हाला समजलं असेल. म्हणजे जेव्हा हायड्रोजन 6 मोल आपण यूज करणार आहे तेव्हा नायट्रोजनचे किती मोल घ्या? 2 मोल. बरं, आता प्रोडक्ट कसा आणि किती तयार होणार आहे बघा. हायड्रोजनचे जर 3 मोल असतील तर प्रोडक्ट किती तयार झालाय? 2 मोल. मग हायड्रोजनचे जर 1 मोल असतील, किती मोल? 1 मोल, तर प्रोडक्ट किती तयार होणार आहे? 2 डिवाइडेड बाय 3 मोल प्रोडक्ट तयार होईल. ओके, बघा 3 मोल साठी 2 मोल, मग 1 मोल साठी किती? 2/3 मोल. तुमच्याकडे किती मोल अवेलेबल आहेत? 6 मोल. याला करा ना मल्टिप्लाइड बाय 6. म्हणजे किती आलं बघा, हे येणार आहे 4 मोल. किती येणार आहे? 4 मोल. म्हणजे तुम्ही आता आता काय सांगू शकताय? जेव्हा हायड्रोजनचे 6 मोल आपण यूज करणार आहे तेव्हा नायट्रोजनचे 2 मोल आपण तिथं घेतले पाहिजेत. तेव्हा अमोनिया किती मोल तयार होणार आहे? तर 4 मोल अमोनिया तयार होणार आहे. बघा, मग या मोलच्या इन्फॉर्मेशन वरून आपण बरंच काही सांगू शकतोय. आणि या मोलच्या इन्फॉर्मेशन वरून असं काही कंपल्शन नाही, असं काही गरजेचं नाही की नायट्रोजनचा ऑलवेज 1 मोलच घ्यायला पाहिजे, हायड्रोजनचा ऑलवेज 3 मोलच घ्यायला पाहिजे, असं काही कंपल्शन नाही. तुम्ही हायड्रोजनचे 6 मोल घेतले तर त्याच्या रिस्पेक्ट मध्ये नायट्रोजन 2 मोल घ्या आणि अमोनिया किती घ्या? 4 मोल. या कन्सेप्टला म्हणतात मोल टू मोल रिलेशन. काय म्हणता येईल त्याला? मोल टू मोल रिलेशन. बघा, मग ही जी स्टॉइकियोमेट्री आहे ती स्टॉइकियोमेट्री आपल्याला पहिल्यांदा मोल टू मोल मधलं रिलेशन देणार आहे. सॉरी, इथे रेशो आलं. हे काय असणार आहे? मोल टू मोल रिलेशन. बघा, हे मोल आणि हे मोल यांच्यातलं आपण रिलेशन दाखवलं, बरोबर. तसंच सिमिलर टू दॅट वे स्टॉइकियोमेट्रीच्या मदतीने आपण मास टू मास रिलेशन पण सांगू शकतोय. ते कसं सांगायचं ते बघूया. पहिला हे लिहून घ्या. हा, ठीक आहे. कसं सांगितलं जाते बघा, मास टू मास रिलेशन. आता कुठलं रिलेशन बघितलं आपण? मोल टू मोल. आता मास टू मास रिलेशन कसं बघायचं त्याच्यासाठी काय करूया, यांचे स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशिएंट तर तुम्हाला माहिती आहेत 1 3 2. ओके, याचा अर्थ इथं 1 मोल असणार, इथं 3 मोल असणार आणि इथं 2 मोल असणार. आता मोलर मास म्हणजे काय असतं? तर मास ऑफ मोल, 1 मोल सबस्टन्स, बरोबर. 1 मोल नायट्रोजन असेल N2 तर त्याचा मोलर मास किती असणार आहे? 28 ग्रॅम. 3 मोल हायड्रोजन असेल तर त्याचा मास किती असणार आहे? तर 6 ग्रॅम. कसं बघा, H2 म्हणजे 2 ग्रॅम आणि त्याचे किती मोल्स आहेत? 3 मोल्स, म्हणजे 3 × 2 ग्रॅम, 6 ग्रॅम मास आलं. आणि अमोनियाचा 1 मोल असेल, अमोनियाचा 1 मोल तर त्याचा मास असतं 17 ग्रॅम. इंटू 2 करा, 34 ग्रॅम. बघा, आपण टॉपिकच्या अशा टप्प्याला आहोत की हे जे मोलर मास आहे ते तुम्हाला सगळ्यांना कॅल्क्युलेट करता आलंच पाहिजे. जर येत नसेल तर सीईटी द्या. जेई आणि नीटकडे अजिबात जाऊ नका अशी माझी तुम्हाला रिक्वेस्ट असणार आहे. हे जर मोलर मास कॅल्क्युलेट करता येत नसेल तरचा विषय आहे, ठीक आहे. जर येत असेल तर चांगली गोष्ट आहे, ठीक आहे. आता इकडे या. हे सगळे मासेस आपल्याला समजलेले आहेत. याचा अर्थ काय सांगू शकतो? याचा अर्थ आपण असं सांगू शकतो की नायट्रोजनच्या 28 ग्रॅम सोबत हायड्रोजन जेव्हा 6 ग्रॅम कंबाईन होणार आहे तेव्हा अमोनिया 34 ग्रॅम तयार होणार आहे. मग हे काय गरजेचं आहे का? हे काय कंपल्सरी आहे का की दरवेळी नायट्रोजन 28 ग्रॅम घेतला पाहिजे, दरवेळी हायड्रोजन 6 ग्रॅम घेतला पाहिजे? हे काय गरजेचं आहे का? हे काय कंपल्सरी आहे का? तर असं काही कंपल्सरी नाही. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही मास घेऊ शकताय. फॉर एक्झाम्पल, तुम्ही हायड्रोजन घेतला 20 ग्रॅम, हायड्रोजन किती घेतला? 20 ग्रॅम. तर इथं नायट्रोजनचं मास किती असणार आणि अमोनियाचं मास किती असणार हे आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. हे आपल्यासाठी चॅलेंज असतं, पण हे चॅलेंज खूप सोपं आहे. बघा, हायड्रोजनच्या 6 ग्रॅम सोबत नायट्रोजन 28 ग्रॅम रिएक्ट होणार आहे. मग हायड्रोजनचे 1 ग्रॅम असेल, किती ग्रॅम? 1 ग्रॅम. तर नायट्रोजन किती? 28 डिवाइडेड बाय 6. बघा, 6 ग्रॅमला 28 ग्रॅम, तर 1 ग्रॅमला किती? 20 डिवाइडेड बाय 6 करा ना, दोघांना डिवाइड बाय 6 केलं. तुमच्याकडे मास किती अवेलेबल आहे? तर 20 ग्रॅम. ह्याला इंटू 20 करा. ह्याला काय केलं पाहिजे? इंटू 20. हे तुमचं ग्रॅम मधलं मास असणार आहे. कुणाचं? तर नायट्रोजनसाठी. म्हणजे जेव्हा तुम्ही हायड्रोजन 20 ग्रॅम यूज करणार आहे तेव्हा नायट्रोजन किती घ्यायला पाहिजे? 20 डिवाइडेड बाय 6 इंटू 28 डिवाइड बाय 6 इंटू 20. आता अमोनिया किती तयार होणार आहे हे आपण बघूया. बघा, 6 ग्रॅम हायड्रोजन असेल तर अमोनिया 34 ग्रॅम तयार होणार आहे. मग 1 ग्रॅम हायड्रोजन असेल तर अमोनिया किती तयार होणार आहे? 34 डिवाइडेड बाय 6. दोघांना 6 ने डिवाइड करूया. तुमच्याकडे हायड्रोजन किती अवेलेबल आहे? 20 ग्रॅम. मग याला काय करूया? इंटू 20 करा. दिस इज द मास ऑफ अमोनिया प्रोड्युस्ड. म्हणजे किती पाहिजे तेवढं मास तुम्ही हायड्रोजनचं घेऊ शकता.
नायट्रोजनचं घेऊ शकता, त्याच्या रिस्पेक्ट मध्ये तुम्हाला ते मास कन्व्हर्ट करता आलं पाहिजे. या रिलेशनला नाव दिलं जातं मास टू मास रिलेशन. काय म्हणायचं त्याला? मास टू मास रिलेशन. म्हणजे बघा, स्टॅक्योमेट्रीवरून आपण पहिल्यांदा मोल टू मोल रिलेशन सांगितलं, परत मास टू मास रिलेशन सांगितलं. अजून कशाचं रिलेशन सांगू शकतो? तर व्हॉल्यूमचं रिलेशन सांगू शकतो. कसं सांगू शकतो ते पण बघणार आहे. पहिला हे लिहून घ्या. हा, आता जेव्हा आपण व्हॉल्यूमचं रिलेशन सांगणार आहे तेव्हा आपल्याला ती रिॲक्शन फक्त आणि फक्त गॅसियस स्टेट मध्ये पाहिजे. म्हणजे इथे लिहिणार मी, काय लिहिणार बघा, स्टार करून, फॉर गॅसियस रिॲक्शन्स ओनली. फॉर गॅसियस रिॲक्शन्स ओनली. कसं? नायट्रोजन गॅस आत्ताची रिॲक्शन 3 टाइम्स ऑफ H2 गॅस इट गिव्स 2 टाइम्स ऑफ अमोनिया गॅस. ही तुमची गॅस फेज मधली रिॲक्शन आहे. याच्यामध्ये मोल टू मोल रिलेशन बघितलं, मास टू मास बघितलं, आता व्हॉल्यूम टू व्हॉल्यूम रिलेशन बघायचंय. कसं बघा, हे स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट 1 आहे, इथे लिहिणार मी 1 व्हॉल्यूम. इथे किती आहे? 3 व्हॉल्यूम. इथे किती लिहिणार? तर 2 व्हॉल्यूम. बरोबर? येस सर. गेल-लुजॅक्स लॉ पण हा सांगतोय. आता व्हॉल्यूम मी का लिहिलेलं आहे? तर व्हॉल्यूम इथे काही पण असू शकतं. मिलीलीटर मध्ये असू शकतं, लिटर मध्ये असू शकतं, त्याच्यानंतर मीटर क्यूब मध्ये असू शकतं. त्याच्यामुळं इथे युनिट आपल्याला काही माहित नाही. न्यूमेरिकल क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिले जाते ते तुम्ही इथं युनिट यूज करा. सध्या तर मी इथं व्हॉल्यूम लिहिले. याचा अर्थ काय? तर नायट्रोजनचं 1 व्हॉल्यूम हायड्रोजनचं 3 व्हॉल्यूम सोबत कंबाईन होणार आहे आणि तुम्हाला अमोनिया किती मिळणार आहे? 2 व्हॉल्यूम. बरोबर? मग असं काही गरजेचं आहे का? हे काही कंपल्सरी आहे का की दरवेळी तुम्ही नायट्रोजन 1च व्हॉल्यूम घ्यायला पाहिजे, हायड्रोजन सुद्धा 3 व्हॉल्यूमच घ्यायला पाहिजे, असं काही कंपल्शन आहे का? तर असं काही कंपल्शन नाही. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही व्हॉल्यूम घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल मी समजा इथं हायड्रोजन घेतलं 150 ml. हायड्रोजनचं व्हॉल्यूम मी किती घेतलेलं आहे? 150 ml. मग हायड्रोजन 150 ml असेल तर नायट्रोजनचं व्हॉल्यूम किती असेल आणि अमोनियाचं व्हॉल्यूम किती असेल हे सांगा सर. तर सांगूया. बघा, 3 व्हॉल्यूम साठी 1 व्हॉल्यूम, तर 1 व्हॉल्यूम साठी किती? 1/3 व्हॉल्यूम. बरोबर? तुमच्याकडे व्हॉल्यूम किती आहे? 150. ह्याला इंटू 150 करा ना. अरे कळलं नाही कळलं? काय केलं? 3 व्हॉल्यूम साठी 1, मग 1 साठी किती? 1/3. मग 150 साठी किती? इंटू 150. म्हणजे किती येणार बघा हे? तर हे येणार आहे 50 व्हॉल्यूम. किती होणार आहे? 50 व्हॉल्यूम. आणि सिंपल आहे, रेशो पण आपल्याला समजतोय. 1:3 हा रेशो असणार आहे. म्हणजे 50:150 हा रेशो जर सुद्धा बघितला तर तो किती येणार आहे? 1:3. ओके. आता तिकडे जाऊया अमोनिया साठी. बघा, हायड्रोजनचं 3 व्हॉल्यूम असेल तर अमोनिया किती मिळतो? 2 व्हॉल्यूम. मग हायड्रोजन 1 व्हॉल्यूम असेल तर अमोनिया किती मिळणार? 2/3. ओके. तुमच्याकडे किती व्हॉल्यूम अवेलेबल आहे? 150. मग इंटू 150 करा. 150 म्हणजे किती होणार बघा हे? तर आय थिंक हे 100 ml होणार. किती होणार? 100 ml. म्हणजे असं काही गरजेचं नाही की तुम्ही नायट्रोजन 1 व्हॉल्यूम घ्या, हायड्रोजन 3 व्हॉल्यूमच घेतलं पाहिजे, अमोनिया 2 व्हॉल्यूमच घेतलं पाहिजे, असं काही कंपल्शन नाही. तुम्ही हायड्रोजन जर 150 ml घेतलं तर नायट्रोजनची किती गरज आहे? 50 व्हॉल्यूम. आणि अमोनियाची किती गरज आहे? 100 ml. ठीक आहे, हे लिहून घ्या. हा, आता सेम अजून एक रिॲक्शन आहे. त्या रिॲक्शन मध्ये बघूया आपण की व्हॉल्यूमचं व्हॉल्यूम रिलेशन कसं बघणार आहे. तर बघा, एक रिॲक्शन असं आहे, हायड्रोजन गॅस प्लस ऑक्सिजन गॅस इट गिव्स H2O लिक्विड. मी स्टँडर्ड स्टेट लिहिलेली आहे. हायड्रोजन ऑक्सिजनची स्टँडर्ड स्टेट गॅस आहे, पण वॉटरची स्टँडर्ड स्टेट लिक्विड आहे, म्हणून मी स्टँडर्ड स्टेट यूज केलेली आहे. पण या रिॲक्शनचं टेम्परेचर अबोव्ह 100 डिग्री सेल्सिअस असेल, 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असेल तर हे वॉटर इथं कोणत्या स्टेटमध्ये घ्यायचं? गॅसियस स्टेटमध्ये. आणि त्या रिॲक्शनचे टेम्परेचर जर 100 पेक्षा कमी असेल तर इथं लिक्विडच घ्या. थर्मोडायनामिक्स मध्ये काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम असे की बऱ्याच ठिकाणी आपल्याला कन्फ्युजन होतंय की वॉटरची स्टेट सर कोणती घ्यायची, लिक्विड घ्यायची का गॅस घ्यायची. तर लक्षात ठेवा, रिॲक्शनचं टेम्परेचर 100 पेक्षा जास्त असेल तर गॅस घ्या, 100 पेक्षा कमी असेल तर लिक्विड घ्या. ओके. आता इकडे या. स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट कसं घेतो पहिल्यांदा? तर स्टॉइकियोमेट्री म्हणजे काय? तर रिप्रेझेंटेशन ऑफ बॅलन्स्ड केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन बॅलन्स आहे का जरा चेक करा. तर आता सध्या तर ही रिॲक्शन बॅलन्स नाही, बॅलन्स करूया. 2 हायड्रोजन 2 हायड्रोजन, इथं 2 ऑक्सिजन, इथं एकच आहे म्हणजे इथं 2 लिहूया. आता ऑक्सिजन बॅलन्स झाला, पण हायड्रोजन 4 आहे, मग इथं मी लिहिणार 2. बरोबर? आता रिॲक्शन बॅलन्स आहे. हायड्रोजन ऑक्सिजन तुम्ही बॅलन्स केले आणि यालाच म्हणायचं स्टॉइकियोमेट्री ऑफ रिॲक्शन. आता स्टॉइकियोमेट्री मध्ये तुम्ही जे कोएफिशियंट वापरले ते तुम्हाला कशाची इन्फॉर्मेशन देतात? मोलची, मासची, व्हॉल्यूमची, प्रेशरची. सध्या तरी आपण मोल आणि मासलाच महत्व देणार आहे. मग हे 2 हे इथं 1 असणार, हे इथं 2 असणार, हे तुमचे कोण असतील? स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट की जे तुम्हाला माहिती देतात कशाची? व्हॉल्यूमची. मी इथे लिहिणार 2 व्हॉल्यूम
इथे लिहिणार 1 व्हॉल्यूम आणि इथे लिहिणार 2 व्हॉल्यूम। याचा अर्थ काय? हायड्रोजनचे 2 व्हॉल्यूम ऑक्सिजनच्या 1 व्हॉल्यूम सोबत रिॲक्ट होतात आणि वॉटरचे 2 व्हॉल्यूम तयार होतात, असा त्याचा अर्थ असेल? येस सर। मग मला सांगा, मी ऑक्सिजन इथे जर 100 ml घेतला असेल, किती ml? 100 ml, तर हायड्रोजनचं किती व्हॉल्यूम आपल्याला इथे पाहिजे? 1 साठी 2, 100 साठी 200 ml। अरे सिंपल आहे ना, 1 व्हॉल्यूम साठी 2, तर 100 साठी किती? 200 ml। आता वॉटर किती तयार होणार ते सांगा? 1 साठी 2, तर परत 100 साठी 200 ml। यस सर। हे बरोबर आहे का चुकीचं आहे? हे बरोबर आहे का चुकीचं आहे? तर हे ऍब्सोल्युटली रॉंग आहे, हे ऍब्सोल्युटली रॉंग आहे। जर असं तुम्ही क्वेश्चन मध्ये सॉल्व्ह केलं तर तुम्ही तिथं गंडणार, तुम्हाला नीट आणि जेई मध्ये 100% प्रॉब्लेम येणार। मग सर हे का रॉंग आहे? अरे आपण वरती काय लिहिलंय? फॉर गॅसियस रिॲक्शन, आणि हे काय आहे? ओनली। ओनलीचा अर्थ काय? हे जे व्हॉल्यूम टू व्हॉल्यूम रिलेशन आहे ते फक्त आणि फक्त गॅसियस रिॲक्शनलाच ऍप्लिकेबल आहे। हे वॉटर कोणत्या स्टेट मध्ये आहे? लिक्विड स्टेट मध्ये आहे। आणि वॉटर जर लिक्विड स्टेट मध्ये असेल तर तुम्ही तिथं व्हॉल्यूम सांगू शकत नाही की वॉटर किती व्हॉल्यूम मध्ये तयार होणार आहे। जसं इथं 100 चं 200 हे तुम्ही सांगू शकत नाही। म्हणजे परत मी इथं तुम्हाला एक नोट लिहून देणार आहे। काय नोट आहे बघा, इथे लिहिणार मी, वी कॅनॉट कंपेअर volume of gases to the volume of liquid, ही नोट तुम्ही लक्षात ठेवायची। म्हणजे कधीही तुम्ही गॅसचं व्हॉल्यूम आणि लिक्विडचं व्हॉल्यूम एकत्र तुम्ही करायचं नाही, हे सगळं रॉंग आहे बरं इथं केलेलं। हे हायड्रोजन 200 ml असेल, ऑक्सिजन 100 ml असेल, तर वॉटर 200 ml तयार होईलच असं काही नाही, कारण हे गॅस आणि ते लिक्विड आहे। ठीक आहे, हे रिलेशन आपल्याला माहित पाहिजे। पण आमच्या मनात एक सर प्रश्न आहे, काय? व्हॉल्यूम आणि व्हॉल्यूमचं रिलेशन गॅस आणि गॅसला फक्त आपण अप्लाय करायचं, गॅस आणि लिक्विडला व्हॉल्यूमचं रिलेशन अप्लाय करायचं नाही। पण समजा मी असं इथं लिहिलं, काय लिहिलं? तर बघा, इथं लिहिलं 2 मोल, इथं लिहिलं 1 मोल, तर इथं काय लिहिणार मी? 2 मोल। ठीक आहे, मग हायड्रोजन आपण किती घेतला? तर 4 मोल घेतला। किती मोल घेतला? 4 मोल। तर सॉरी, ऑक्सिजन 4 मोल घेतला, तर हायड्रोजनची किती गरज आहे? 1 साठी 2, तर 4 साठी 8 मोल, बरोबर। आता 1 साठी वॉटर किती आहे? 2 मोल, मग 4 मोल ऑक्सिजन साठी वॉटर किती असणार? तर 8 मोल असणार आहे, बरोबर। हे बरोबर आहे का रॉंग आहे? तुम्ही याच्या अगोदर काय केलेलं? व्हॉल्यूमचं व्हॉल्यूम मध्ये कन्व्हर्जन केलं। आता मी इथं काय करतोय? मोलचं मोल मध्ये कन्व्हर्जन करतोय। हे बरोबर आहे का चुकीचं आहे? तर हे ऍब्सोल्युटली बरोबर आहे। म्हणजे काय? तर एक गॅस पदार्थ आणि एक लिक्विड पदार्थ यांच्यामध्ये आपण मोल टू मोल रिलेशन सांगू शकतोय, पण एक गॅस आणि एक लिक्विड असेल तर त्यांच्यामध्ये आपण व्हॉल्यूम टू व्हॉल्यूम रिलेशन अजिबात सांगायचं नाही। म्हणजे परत एक नोट दुसरी लिहा, इथं काय लिहिणार? वी कॅन कम्पेअर मोल टू मोल रिलेशन ऑफ फॉर सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस सबस्टन्सेस। म्हणजे पदार्थ कोणत्याही स्टेटमध्ये असू दे, सॉलिड असू दे, लिक्विड असू दे किंवा गॅस असू दे, अशा पदार्थांसाठी तुम्ही मोल टू मोल रिलेशन अप्लाय करा, काही प्रॉब्लेम नाही। पण व्हॉल्यूम टू व्हॉल्यूम रिलेशन हे फक्त आणि फक्त गॅसियस रिएक्शन साठी असणार आहे। मग बघा, या स्टॉइकियोमेट्री मध्ये आपण काय काय समजून घेतलं? तर स्टॉइकियोमेट्री म्हणजे बॅलन्स्ड केमिकल रिएक्शनचं रिप्रेझेंटेशन आहे। त्याच्यामध्ये जे कोइफिशियंट असतात ते तुमचे स्टॉइकियोमेट्रिक कोइफिशियंट असतात। मास, व्हॉल्यूम, प्रेशर, त्याच्यानंतर नंबर ऑफ मोल्स यांची इन्फॉर्मेशन ते तुम्हाला देत असतात। आपण कुणाचं कन्व्हर्जन कशामध्ये करू शकतो? तर मोलचं मोल मध्ये, मासचं मास मध्ये, पण व्हॉल्यूमचं व्हॉल्यूम मध्ये करत असताना तुमचे सबस्टन्सेस गॅसियस स्टेट मध्ये प्रेझेंट पाहिजेत। आणि पदार्थाची स्टेट कोणतीही असू दे, सॉलिड, लिक्विड, गॅस, तर तुम्ही मोल टू मोल रिलेशन सांगू शकताय। हे लिहून घ्या। आता ह्याच्यावरती काही क्वेश्चन्स आपण बघूया। ओके, write down first question which are based on stoichiometry of a chemical reaction। आणि हा पार्ट आपल्यासाठी खूप ठिकाणी मदत करतोय। 12वी मध्ये आपल्याला फिजिकल केमिस्ट्री मध्ये तर हा पार्टचा खूप फायदा आहे। ओके, पहिला क्वेश्चन काय बघा, कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ CO2 गॅस। कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ CO2 गॅस
evolved at 1 atm and 273 Kelvin on hitting 16.8 gram magnesium carbonate MgCO3 full stop. हा काय क्वेश्चन आहे बघा, कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस. आता गॅस असेल तर गॅसचं जे व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे, काय फॉर्म्युला असतो, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू, बोला, इज इक्वल टू गिवन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय 22.4 लिटर. हा आपल्याकडे असलेला फॉर्म्युला आहे. पण हा फॉर्म्युला आपण कधी वापरायचा सांगा, कधी वापरायचा, ऍट एसटीपी. ऍट एसटीपी म्हणजे तुमचं प्रेशर 1 atm पाहिजे आणि टेम्परेचर किती पाहिजे, 273 केल्विन, की जे आहे का चेक करा. आहे की सर, कुठं आहे, बघा इथं आहे 1 atm and 273 केल्विन. या कंडिशनला मी हा फॉर्म्युला यूज करू शकतोय. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन व्हॉल्यूम अपॉन हे. तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, व्हॉल्यूम. जर व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं असेल तर फॉर्म्युला कसा होणार, देअरफॉर गिवन व्हॉल्यूम ऑफ CO2 गॅस इज इक्वल टू, फॉर्म्युला काय, नंबर ऑफ मोल्स इनटू 22.4 लिटर. हा तुमचा फॉर्म्युला असेल की ज्याच्या मदतीने तुम्ही फायनल डेस्टिनेशन पर्यंत जाणार आहात. या फॉर्म्युल्यामध्ये नंबर ऑफ मोल्स जर तुम्हाला माहित असेल, काय माहित असेल, नंबर ऑफ मोल्स, तर तुम्ही काय सांगू शकताय, व्हॉल्यूम सांगू शकताय ना त्याची व्हॅल्यू इथे पुट करून. पण नंबर ऑफ मोल्स कशी कॅल्क्युलेट केली जातात, तर स्टॉइकियोमेट्रीचा वापर केला जातो. कशी, बघा, ऑन हिटिंग, पुन्हा हिटिंग केलंय मॅग्नेशियम कार्बोनेटला, करा मग हिटिंग. मॅग्नेशियम कार्बोनेटला जर हिटिंग केलं तर आपल्याला काय काय मिळणार आहे, तर एक पहिला मॅग्नेशियम ऑक्साईड की जे सॉलिड स्टेट मध्ये असणार, हे पण सॉलिड स्टेट मध्ये, त्याच्यासोबत कार्बन डायऑक्साइड गॅस काय होणार आहे, इव्हॉल्व्ह होणार आहे. ओके. आता मॅग्नेशियम हा कोणता मेटल आहे, अल्कली मेटल आहे का अल्कलाइन अर्थ मेटल आहे, अल्कलाइन अर्थ मेटल. अल्कलाइन अर्थ मेटलचे जे कार्बोनेट्स असतात, काय असतात, कार्बोनेट्स, त्यांना तुम्ही जेव्हा हिटिंग करणार आहात तेव्हा तुम्हाला त्यांचे ऑक्साईड मिळतात प्लस इव्हॉल्युशन ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस. बरोबर. या रिएक्शनला बॅलन्स करा. आहे का पहिला बॅलन्स सांगा. इथं 1, इथं मॅग्नेशियम 1 आहे, ऑक्सिजन इथं 3 आणि इकडे किती, तर इथे 1 आणि इथं 2 आहेत. मग काय करूया, इथं 2 लिहूया, इथं 2 लिहूया. आता मग मला सांगा, तर इथं 2 into 3 6, हे 2 आणि हे 2 4 झाले. रिएक्शन बॅलन्स नाही अजून सध्या तरी. मग काय करूया, तर मॅग्नेशियम 1 कार्बन 1 फक्त ऑक्सिजनचा विषय आहे. इकडे किती आहेत बघा, 1 आणि हे 2 3 आहे की बॅलन्स रिएक्शन. कुठं बघा, 1 ऑक्सिजन आणि हे 2 ऑक्सिजन, 3 ऑक्सिजन झाले. आणि इथं पण ऑक्सिजन किती आहेत, 3 आहेत की, म्हणजे ऑक्सिजन बॅलन्स आहे. मॅग्नेशियम बॅलन्स आहे का बघा, 1 मॅग्नेशियम बॅलन्स आहे. कार्बन चेक करा, 1 कार्बन ऑलरेडी रिएक्शन बॅलन्स आहे, काही सुद्धा बॅलन्स करायची गरज नाही. या रिएक्शन वरून काय दिसतंय तुम्हाला, तर याचा 1 मोल, कारण स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट आठवा. आता स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट MgCO3 किती आहे, इथं काय नाही म्हणजे किती असणार आहे, 1. म्हणजे मॅग्नेशियम कार्बोनेटचा 1 मोल आणि कार्बन डायऑक्साइड पण किती मिळणार आहे, 1 मोल. याचा अर्थ काय, याचा अर्थ जेव्हा मॅग्नेशियम कार्बोनेट 1 मोल डिकम्पोज होणार आहे, काय होणार आहे, डिकम्पोज, तेव्हा कार्बन डायऑक्साइड गॅस किती तयार होणार आहे, 1 मोल तयार होणार आहे. मग या मॅग्नेशियम कार्बन डायऑक्साइडचे मोल्स इथे किती आपण घेतलेत ते बघूया. म्हणजे सांगा मला, मोल्स ऑफ MgCO3, मॅग्नेशियम कार्बोनेटचे मोल्स किती आहेत, तर त्याचं मास दिलंय का तुम्हाला, किती दिलंय, 16.8 ग्रॅम. डिवाइडेड बाय त्याचे मोल्स पाहिजे असतील तर काय करूया, डिवाइडेड बाय मोलर मास. सांगा मोलर मास, मॅग्नेशियमचं 24 प्लस कार्बनचं 12 प्लस 3 ऑक्सिजनचं 48 किती येते बघा. आणि पाठ करायच्या ह्या व्हॅल्यूज, कारण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये हे येणार आहे. 48 प्लस 12 64, म्हणजे हे 24 येणार बघा, हे 24 ग्रॅम. आणि हे तुमचे मोल्स असतील, मोल्स ऑफ मॅग्नेशियम कार्बोनेट. जर हे तुम्ही सॉल्व्ह केलं तर हे अप्रॉक्सिमेटली 0.2 च्या क्लोज आन्सर येणार आहे, 0.2 क्लोज. हे तुमचे मोल्स ऑफ मॅग्नेशियम कार्बोनेट आले. स्टॉइकियोमेट्री वरून काय दिसतंय, 1 मोल मॅग्नेशियम कार्बोनेट कंप्लीट डिकम्पोज झाला तर कार्बन डायऑक्साइडचे किती मोल्स भेटतात, 1 मोल. मग तुमच्याकडे मॅग्नेशियम कार्बोनेटचे किती मोल्स आहेत, 0.2. इथे लिहिणार मी, देअरफॉर 0.2 मोल MgCO3, म्हणजे CO2 चे मोल्स किती असतील, इज इक्वल टू 0.2 मोल ऑफ CO2. कार्बन डायऑक्साइड पण किती असणार, 0.2 असणार. मिळाले की मोल कार्बन डायऑक्साइडचे, ठेवा इथं मग. म्हणजे व्हॉल्यूम इज इक्वल टू, फॉर्म्युला काय असणार, इथली तुम्ही व्हॉल्यूम इज इक्वल टू, काय फॉर्म्युला सांगा, नंबर ऑफ मोल्स किती आलेत, 0.2 इंटू पुढे काय आहे 22.4. इथे ते सॉल्व्ह करायचे. आय थिंक हे 4.48 यायला पाहिजे, डबल होणार ना ते, 4.48 लिटर.
अँड दिस इज द व्हॉल्यूम ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस. या रिएक्शन मध्ये आपण काय केले, फक्त स्टॉइकियोमेट्रीची मदत घेतली आहे. कशी, तर याच्या 1 मोल पासून CO2 पण 1 मोल. पण मॅग्नेशियम कार्बोनेटची ऍक्च्युअली मोल्स इथे किती आहेत, तर 0.2. मग याच्या 0.2 पासून हे पण 0.2 ते इथं पुट केलं, व्हॉल्यूम भेटलं आपल्याला. सो सिंपल. बघा क्वेश्चन सॉल्व्ह करा. याच्यानंतर एक बघूया आपण. हा नेक्स्ट बघा, थोडासा जरा लेवल आपण इन्क्रीज करूया, लेवल एक वाढवूया, नीट आणि जे इकडे जाऊया थोडस. कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला सापडतात ते पण बघा. ऑल व्हरायटी इथं मी कव्हर करणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये सेकंड क्वेश्चन बघा. 12 ग्रॅम ऑफ एन अल्कलाइन अर्थ मेटल, 12 ग्रॅम ऑफ एन अल्कलाइन अर्थ मेटल, अल्कलाइन अर्थ मेटल गिव्स, काय देणार आहे, गिव्स 14.8 ग्रॅम ऑफ इट्स ऑक्साइड, सॉरी नाइट्राइड आहे, इट्स नाइट्राइड फुल स्टॉप. वेट ऑफ अटॉमिक वेट ऑफ मेटल इज, अटॉमिक वेट किंवा मोलर मास, या दोघांना तुम्ही एकच समजायचं बरं का. अटॉमिक वेट किंवा मोलर मास ऑफ मेटल. काही लोकांना प्रश्न पडला असेल की सर हाऊ इज दिस पॉसिबल, अटॉमिक वेट आणि मोलर मास एकच कुठं असते. अटॉमिक वेट जर ग्रॅम मध्ये असेल तर याचा अर्थ काय, याचा अर्थ 1 मोल पार्टिकलचं ते मास आहे. आणि मोलर मास म्हणजे काय, 1 मोल पार्टिकलचं मास. म्हणजे अटॉमिक मास आणि मोलर मास एकच आहे, फक्त ग्रॅम मध्ये त्यांचं युनिट पाहिजे. ग्रॅम युनिट काय सांगणार आहे, तर 1 मोल पार्टिकलचं ते मास असणार आहे. ठीक आहे. आणि त्या मेटलचं तुम्हाला काय विचारलंय, अटॉमिक वेट म्हणजे मोलर मास तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि ते मोलर मास कसं कॅल्क्युलेट केलं जातं ते थोडंसं इथं लॉजिकली आपल्याला जावं लागणार आहे. अल्कलाइन अर्थ मेटल आहे म्हणजे असा मेटल की ज्याच्यावरती +2 चार्ज असतो का नाही. अल्कलाइन अर्थ मेटल, अल्कली मेटल वरती चार्ज किती असतो, +1. आणि अल्कलाइन अर्थ मेटल वरती +2. याचा अर्थ ते 2 इलेक्ट्रॉन लूज करतात. त्यांचं नायट्राइड तयार करायचं आहे. नायट्राइड म्हणजे यांची रिएक्शन नायट्रोजन सोबत करायची आहे. आणि हा जो सिंगल नायट्रोजन आहे याच्यावरती चार्ज किती असतो, या सिंगल नायट्रोजनवरती चार्ज असतो -3. किती चार्ज असतो, -3. क्रिस क्रॉस रूल वापरा. हे 3 इथं आलं, हे 2 इथं आलं, म्हणजे फॉर्म्युला काय असणार आहे, M3N2. दिस इज द नायट्राइड ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल. हे अल्कलाइन अर्थ मेटलचं काय असणार आहे, नायट्राइड असणार आहे. यातला काय करायचं आहे, 12 ग्रॅम ऑफ एन अल्कलाइन अर्थ मेटल गिव्स 14.8 ग्रॅम ऑफ इट्स नायट्राइड. मग आता पहिला रिएक्शन लिहूया. कुणाची, नायट्राइडच्या फॉर्मेशनची रिएक्शन. कशी असणार बघा, हे थोडंसं मी इथं रफ करतोय. कशी असणार रिएक्शन, तर एक मेटल आहे कॅपिटल M असं मी रिप्रेझेंट करतो. हा मेटल कुठला आहे, अल्कलाइन अर्थ मेटल वाला. त्याची रिएक्शन कोणासोबत करणार आपण, नायट्रोजन गॅस सोबत. ओके. तुम्हाला काय मिळणार आहे, नायट्राइड, की ज्याचा फॉर्म्युला आत्ताच बघितलाय, M3N2. ओके. मग सांगा ही रिएक्शन पहिला बॅलन्स करा. इथं M आहे आणि इथं 3M आहे, म्हणजे इथं काय करूया, 3 करूया. नायट्रोजन बघा इथं 2, इथं पण 2, रिएक्शन बॅलन्स आहे. ओके. दिस इज द बॅलन्स्ड केमिकल रिएक्शन. आता याच्यामध्ये काय केलंय, 12 ग्रॅम ऑफ एन अल्कलाइन अर्थ मेटल. ह्या अल्कलाइन अर्थ मेटल तुम्हाला मास दिलेला आहे 12 ग्रॅम. किती दिले, 12 ग्रॅम. त्याच्यापासून नायट्राइड तयार झालेला आहे. किती ग्रॅम, 14.8 ग्रॅम ऑफ इट्स नायट्राइड. इथे लिहिणार मी 14.8 ग्रॅम ऑफ इट्स नायट्राइड. ओके. हा, तर तुम्हाला अटॉमिक वेट कॅल्क्युलेट करायचं आहे. मग अटॉमिक वेट कॅल्क्युलेट करत असताना स्टॉइकियोमेट्रीचा वापर करूया. कसं करणार सांगा, फ्रॉम रिएक्शन काय दिसणार तुम्हाला, फ्रॉम रिएक्शन. ह्या मेटलचे किती मोल इथे दिसतात तुम्हाला, या मेटलचे इथं मोल्स किती आहेत, तर 3 मोल्स आहेत. 3 मोल्स मेटल पासून तुम्हाला नायट्राइड किती मिळणार आहे, 1 मोल भेटणार आहे. म्हणजे इथे लिहिणार मी 3 मोल मेटल इज इक्वल टू काय असणार आहे, इज इक्वल टू 1 मोल M3N2 असेल का, असेल सर. मग मला सांगा या मेटलचे इथं मोल्स किती कॅल्क्युलेट करणार, म्हणजे मोल्स कशी कॅल्क्युलेट करणार, मोलचा फॉर्म्युला सांगा. मोल्स ऑफ मेटल, इथले तुम्ही मोल्स ऑफ मेटल काय फॉर्म्युला असतो, मोल्स ऑफ मेटल सांगा काय असणार, तर गिवन मास अपॉन मोलर मास. मग या मेटल्स गिवन मास किती आहे, 12 ग्रॅम आहे का. 12 ग्रॅम ऑफ मेटल, अल्कलाइन अर्थ मेटल, हे त्याचं गिवन मास आहे, डिवायडेड बाय त्या अल्कलाइन अर्थ मेटलचं मोलर मास किती आहे माहित नाही आपल्याला, ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं ना मोलर मास. ते मोलर मास मी कॅपिटल M न सांगितलं. आता काही सायंटिस्ट असतात ते काय करतात ना, इथं मोलर मासच्या ठिकाणी M3 लिहितात. काय लिहितात, M3, कारण इथं 3M आहे ना. असं नाही. ह्या 3 चा अर्थ काय आहे, ह्या 3 चा अर्थ आहे
या रिॲक्शन मध्ये या मेटलचे किती मोल्स इन्व्हॉल्व्ह आहेत असा ह्या 3 चा अर्थ आहे. आणि जेव्हा तुम्ही मोलर मास कॅल्क्युलेट करणार आहे किंवा अटॉमिक मास तेव्हा फक्त या मेटलचं मास घ्यायचं असतं. त्यामुळे तुम्ही 3 लिहिणार आहे. हे तुमचे मोल्स आले कुणाचे? मेटलचे. मग 3 मोल पासून 1 मोल M3N2 मिळणार आहे. तर तुमच्याकडे मोल्स किती आहेत? 12 डिवाइडेड बाय M मोल्स आहेत. किती मोल्स आहेत? 12 डिवाइडेड बाय M. मग मला सांगा देअरफॉर 12 डिवाइडेड बाय M मोल्स ऑफ मेटल किती मोल M3N2 देणार आहे? किती मोल M3N2 देणार आहे सांगा? 12 डिवाइडेड बाय M इंटू M3N2 मोल्स. कळलं नाही कळलं? काय काय केलं? काय काय करणार आहे याच्यामध्ये बघा. काय काय केलं? तर याच्यात 3 मोल पासून म्हणजे 3 मोल मेटल असेल तर तुम्हाला M3N2 किती मिळणार आहे? 1 मोल. याचे किती मोल्स इथं आहेत? 12 डिवाइडेड बाय M. ते पण किती मिळणार आहे? 12 डिवाइडेड बाय M इंटू 4 सॉरी M3N2. थोडस याच्यामध्ये आपण असं केलं पाहिजे. हे थोडस तुम्हाला डायरेक्ट होणार आहे. एक काम करूया. इथं या 3 मोल मेटल म्हणजे M3N2 किती असणार? 1 मोल. 1 मोल मेटल असेल तर सांगा. कारण आपण पहिल्यांदा बोलतो कशाबद्दल? 1 मोल बद्दल. जर 3 मोल मेटल असेल तर एवढे M3N2 मिळतात. मग 1 मोल मेटल असेल तर किती? 1 डिवाइडेड बाय 3 मोल M3N2. हे आपल्यासाठी स्टेप महत्वाचे आहे. काय काय केलं बघा. जर मेटलचे 3 मोल तुम्ही यूज केले तर M3N2 नायट्राइट किती भेटणार आहे? 1 मोल. म्हणजे 3 साठी 1 तर 1 मोल साठी किती? 1/3. तुमच्याकडे किती मोल्स आहेत? 12 डिवाइडेड बाय M. जर 12 डिवाइडेड बाय M मोल्स असतील तर ते किती तयार होणार आहे? ते होणार आहे 1/3 इंटू 12/M मोल्स ऑफ M3N2. काय काय केलं? परत एकदा रिपीट करतो मी. थोडं तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटत असेल पण खूप सिंपल आहे. काय करायचं? रिॲक्शन कडे या. मेटलचे किती मोल्स आहेत? 3 मोल. नायट्रेटचे किती मोल्स आहेत? 1 मोल आहेत. म्हणजे 3 मोल पासून 1 मोल. हे तर समजलं. मग 1 मोल पासून किती? 1/3. तुमच्याकडे मोल्स किती आहेत? 12 डिवाइडेड बाय M. काढले नाही तर मोल्स ऑफ मेटल किती मोल्स आहेत? 12 डिवाइडेड बाय M. मग त्याच्यापासून नायट्राइट किती? तर 1/3 इंटू 12/M. कळलं? ओके. हे सॉल्व्ह करा. इथे येणार आहे 4 म्हणजे हे येणार आहे 4/M मोल्स ऑफ M3N2. म्हणजे नायट्राइटचे मोल्स किती आले? 4/M. आता तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? त्या नायट्राइटचं मास. जर मास कॅल्क्युलेट करायचं असेल तर फॉर्म्युला सांगा. मोल्स इंटू मोलर मास. मग आता जाऊया तिकडे मास कडे. हे पुसतो थोडंसं मी. बघा असं लेवल एक अप केली की अशा लेवलचे पण प्रॉब्लेम भेटतात. मोल्स भेटले. कुणाचे मोल्स? नायट्राइटचे मोल्स. त्याचं मास काढा. म्हणजे इथली लिहिणार मी मास ऑफ M3N2. कसा असेल मास? मोलला मोलर मास ने मल्टिप्लाय करा. मोल किती आले? 4/M इंटू मोलर मास किती आहे सांगा. आता हे नायट्राइटचं मोलर मास घ्यायचं आहे M3N2 चं. बरोबर? मग सांगा कॅपिटल M हा मेटल आहे. त्या मेटलचं मोलर मास मी M घेतलं. पण असे मेटलचे आयटम्स किती आहेत? 3. मी तर आता मी 3 लिहिलं तर चालतंय. हे 3 आणि रिॲक्शन मधलं 3 ते समजून घ्या बरं का. हे 3 म्हणजे मेटलचे ऍटम्स सांगते. किती एका मॉलिक्यूल मध्ये किती आयटम्स आहेत. जसं की तुम्ही H2O घेता. H2O कसं घेता? मोलर मास सांगा. मोलर मास ऑफ वॉटर. एका हायड्रोजन किती असतं? 1 ग्रॅम. इंटू हायड्रोजन किती आहे? 2 प्लस सिंगल ऑक्सिजनचं 16 म्हणजे हे किती येणार आहे? 18 ग्रॅम. समजलं आहे? तसं M3N2 काय करणार मी? एका मेटलचं मोलर मास किती आहे? कॅपिटल M. असे मेटल किती आहेत? 3. मग इथे लिहिणार मी 3M. कळलं नाही कळलं? जसं वॉटरच्या केसमध्ये H2 चं मी केलं तसं. ओके. प्लस N2. आता N2 तर सगळ्यांना माहित आहे. एका सिंगल नायट्रोजन साठी किती असतं? 14. मग 2 आहे ते इथे काय करूया? 28. अँड दिस इज द मास ऑफ M3N2. याला नंबर द्या 1. हे सगळं जे तुम्ही काय केलं असेल ते कुठनं केलं? कशाच्या मदतीवरून केलं? तर रिॲक्शन वरून केलं. रिॲक्शनच्या स्टायकोमेट्रीची मदत घेतलेली आहे. कसं? 3 मोल मेटल तर 1 मोल नायट्राइट. यस सर. मग 3 मोल साठी 1 मोल तर एका मोल साठी किती? 1/3. तुमच्याकडे किती मोल्स आहेत? 12/M. म्हणजे 12/M साठी किती? 1/3 इंटू 12/M. कळलं? म्हणजे मोल्स किती आले? 4/M. मोल्सला मासने डिवाइड करा. सॉरी मासने मल्टिप्लाय करा. काय भेटणार आहे? मास. पण कुठलं मास? मोलर मास. म्हणजे मास ऑफ M3N2 पाहिजे असेल तर मोल्स इंटू मोलर मास हे नंबर आले. बट
इन अ प्रॉब्लेम, आपल्या दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये ह्या नायट्राइडचं मास दिले तुम्हाला, इट्स अ नायट्राइड. ह्या नायट्राइडचं मास तुम्हाला दिले, किती दिले? 14.8 ग्रॅम. इथे लिहितो मग. बट इन प्रॉब्लेम काय लिहिणार मी? प्रॉब्लेम मध्ये मास ऑफ M3N2 इज इक्वल टू किती आहे? 14.8 ग्रॅम. ओके, त्याला नंबर दे दोन. मग फ्रॉम 1 and 2 काय सांगायचं? फ्रॉम 1 and 2 4 upon m in bracket 3m plus 28 is equal to 14.8. आता तुम्हाला m ची व्हॅल्यू भेटेल. ते m म्हणजे काय असणार आहे? मेटल, अटॉमिक वेट ऑफ मेटल. कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. तर इथे एक काम करूया आपण, हे कॅपिटल m तिकडे पाठवा, म्हणजे इथे राहणार काय? 12m प्लस 4 8 32 3 4 2 8 3 11 112 इज इक्वल टू 14.8 कॅपिटल m. हे 12m इकडे पाठवा, म्हणजे 112 इज इक्वल टू इथे येणार 14 12 2 2.8 2.8 m. बरोबर, म्हणजे m इज इक्वल टू 112 डिवाइड बाय 2.8, म्हणजे m ची व्हॅल्यू इथे कॅल्क्युलेट करा किती येते बघा. कॅपिटल m ची व्हॅल्यू बघा किती येते. ओके, किती आली? 40 ग्रॅम. आणि 40 ग्रॅम हे मास कोणाचं असतं? कुठल्या मेटलचं असतं? अल्कलाइन अर्थ मेटल मध्ये असा कोण आहे की ज्याचा मास 40 ग्रॅम आहे? अल्कलाइन अर्थ मेटल नॉट अ मॉलिक्यूल, नॉट अ ऑक्साइड. मेटल म्हणजे काय कळतंय का? बेगम केसर बारा हे अल्कलाइन अर्थ मेटल आहे. हे 40 ग्रॅम कुणाचं आहे? बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम का बेरियम? कुणाचं आहे? तर हे आहे कॅल्शियमचं. कोणाचं आहे? कॅल्शियमचं. कॅल्शियमचं मोलर मास किती असतं? 40 ग्रॅम असतं. ते ॲटॉमिक नंबर आहे. 20 हा त्याचा ॲटॉमिक नंबर आहे आणि 40 हे त्याचं मोलर मास आहे. ओके, लिहून घ्या. आणि मेटल पण कुठला आहे ते पण समजलं आपल्याला, 40. बघा मग अशा पद्धतीचे प्रश्न जर तुम्हाला विचारले तर त्याच्यामध्ये काय काय करणार? एक रिॲक्शन वरून आपण मास कॅल्क्युलेट केलं. रिॲक्शन वरून एक मास कॅल्क्युलेट केलं, ते किती आलं? 4 upon m into 3m plus 28. हे रिॲक्शन वरून कॅल्क्युलेट केलेलं मास आहे. अरे पण प्रॉब्लेम मध्ये किती दिलंय? 14.8 दिले ना, त्यांना इक्वल करा. हे इक्वल केल्यानंतर कॅपिटल m ची व्हॅल्यू भेटते. मग आता अशा पद्धतीचे फॉर्म्युला जर क्वेश्चन विचारले तर काय करायचं कळलं? ओके, हे सोडवत असताना तुम्ही मदत कोणाची घेतली? मोलची मदत घेतली नाही. जनरली कशाबद्दल तुम्ही बोलत चाललाय? मोल बद्दल. कारण 3 मोल मेटल तर 1 मोल नायट्राइड असं बोलत गेलं ना. हा प्रॉब्लेम अजून एका पद्धतीने सोडवला जातोय, ती पद्धत पण तुम्हाला सांगतो. बघा काय आहे, पहिला हे लिहून घ्या. ओके, दुसरी मेथड काय आहे बघा. हाच प्रॉब्लेम कसा सोडवला जातो. पहिला बॅलन्स्ड रिॲक्शन काय होती आपली? बॅलन्स्ड रिॲक्शन अशी होती 3 टाइम्स ऑफ m प्लस नायट्रोजन गॅस इट गिव्स काय होतं? M3N2 गॅस. आता ही जी मेथड दुसरी आहे, मेथड सेकंड, याचं नाव देऊया आपण काय तर. ते पहिला सॉल्व्ह करूया मग नाव देऊया त्याला, ठीक आहे? मग मेथड 1 ला पण तुम्ही ना काहीतरी नाव देऊया, कारण नाव दिलं तर ते आपल्या लक्षात राहणार आहे. आता याच्यामध्ये बघा, आपल्याला अटॉमिक वेट शोधायचं आहे. या मेटलचं जे मास आहे ते किती आहे? m ग्रॅम असेल. किती मास असणार आहे? m ग्रॅम. मग इथं मेटलचे किती मोल्स आहेत? 3. मग इथे किती लिहिणार मी? 3m ग्रॅम इज इक्वल टू M3N2 चं मास सांगा. M3N2 चं, किंवा सिंपल मध्ये जर सांगायचं असेल तर बघा कसं सांगणार? हे 1 मोल नाही, हे 3 मोल आहे ना, कारण इथं 3 नंबर आहे. हे 3 मोल मेटल, तर हे किती असणार आहे? हे नायट्राइड 1 मोल. ओके, मग आता सांगा 3 मोल मेटलचं मास किती असतं? जसं असं असेल काय, कॅल्शियमचा 1 मोल, तर त्याचं मास किती असतं? 40 असतं नाही. कॅल्शियम 1 मोल कॅल्शियमचं मास किती असतं? 40. तुमच्याकडे 3 मोल कॅल्शियम आहे, मग मास किती असणार? 40 into 3. अरे येस सर. मग इथं मला सांगा एका मोलचं मास किती आहे? एका मोलचं मास m ग्रॅम आहे. म्हणजे हा जो मेटल आहे ना, हा जो काय अल्कलाइन अर्थ मेटल असेल, त्या अल्कलाइन अर्थ मेटलचे जर तुम्ही 1 मोल घेतला, किती मोल? 1 मोल, तर त्याचा मास किती असणार? m ग्रॅम. तुमच्याकडे किती मोल्स आहेत? 3 मोल, म्हणजे इथली लिहिणार मी 3m. जसं कॅल्शियम 1 मोल असेल तर 40 ग्रॅम, तसं हा मेटल 1 मोल असेल तर m ग्रॅम, आणि कॅल्शियम 3 मोल असेल तर 40 into 3. तसं हे पण 3 मोल असेल तर 3 into कॅपिटल. कळलं नाही? कळलं. हे आपल्यासाठी महत्वाची स्टेप आहे. इकडे या.
इज इक्वल टू ह्याचं मास सांगा. हे 1 मोल आहे. कोण? नायट्राइड. जर नायट्राइड 1 मोल असेल तर त्याचा मास किती? ह्या m चं मास किती? m. पण असे m किती आहे? 3. मी तर 3 ला प्लस नायट्रोजन किती? 28 ग्रॅम. आणि हे आपण बघितले का ऑलरेडी याच्या अगोदर? बघितले ना? बघितले सर. बघा मग 3m ग्रॅम इतकं मास असेल कुणाचं? मेटलचं. तर हे किती भेटणार आहे? 3m प्लस 28. मग मला सांगा देअरफॉर 1 ग्रॅम मेटल असेल. किती ग्रॅम? 1 ग्रॅम मेटल असेल तर हे किती भेटेल? सांगा सांगा सांगा. डिवाइड बाय किती केलं? डिवाइड बाय 3m. मला पण करा. 3m प्लस 28 डिवाइडेड बाय 3m ग्रॅम. हे पुसतो थोडस. काय काय केलं कळतंय का? ही लेवल आहे JN नीटची. त्या लेवलला आपला स्टडी असेल तर हे सगळं समजतंय. ठीक आहे, इकडे या. 3m ग्रॅम इतकं मास असेल तर हे किती भेटणार आहे? 3m प्लस 28. जर 1 ग्रॅम असेल तर हे किती भेटणार? 3m प्लस 28 डिवाइडेड बाय 3m. इथपर्यंत आलो. तुमच्याकडे मेटल किती आहे? न्यूमेरिकल प्रॉब्लेम मध्ये मेटलचं मास दिले की किती दिले? 12 ग्रॅम ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल. म्हणजे एका ग्रॅम साठी एवढा असेल तर 12 ग्रॅम साठी किती? देअरफॉर 12 ग्रॅम साठी किती? 3m प्लस 28 डिवाइडेड बाय 3m इंटू 12 ग्रॅम. कळलं नाही कळलं? एका ग्रॅम साठी एवढं तर 12 ग्रॅम साठी एवढं. ह्याला नंबर द्या 1. म्हणजे 12 ग्रॅम अल्कलाइन अर्थ मेटल असेल तर नायट्राइड किती मिळणार आहे तुम्हाला? नायट्राइड 3m प्लस 28 डिवाइड बाय 3m इंटू 12. हे तुम्ही कुठनं कॅल्क्युलेट केलं सगळं? हे रिॲक्शनच्या मदतीवरून कॅल्क्युलेट केलंय. त्याच्यामध्ये आता मला सांगा जर रिॲक्शन म्हणून एवढं मास असेल तर मला सांगा प्रॉब्लेम मध्ये नायट्राइडचं मास किती आहे? मास ऑफ नायट्राइड किती आहे? 14.8 ग्रॅम. मग 1 नंबर आणि 2 नंबर या दोन्ही इक्वेशन मध्ये जे मास आलेले आहे ते इक्वल करा. कसं इक्वल करणार? करूया इक्वल. कसं होणार? 3m प्लस 28 डिवाइडेड बाय 3m इंटू 12 इज इक्वल टू हे 14.8. कळलं नाही कळलं? हे मास कुठून आलं? हे नायट्राइडचंच मास आहे आणि हे नायट्राइडचंच आहे. दोन्ही पण नायट्राइडचेच मासेस आहेत. फक्त हे कुठून आलंय? रिॲक्शन वरून. आणि हे कुठून आलंय? दिलंय आपल्याला. बरोबर का नाही? हे सॉल्व्ह करा. इथे येणार 4 आणि हे m इकडे पाठवा. म्हणजे 3m प्लस 28 इंटू 4 इज इक्वल टू 14.8m. काय काय केलं कळलं? ह्या 3 ने इथं 12 ने डिवाइड केलं. इथं 4 राहिलं, हे m इकडे आलं. आता 8 मल्टिप्लाय करा. 12m प्लस 112 इज इक्वल टू 14.8m. किती आलं? तर बघा 112 इज इक्वल टू 2.8m. म्हणजे m इज इक्वल टू 112 डिवाइड बाय 2.8 40. याच्या अगोदरच्या मेथड मध्ये पण किती आलं? 40. या मेथड मध्ये पण किती आलंय? 40. मग याच्या अगोदरच्या मेथड मध्ये काय केलं तर बघा मी इथं सिंपल सांगतो. याच्या अगोदरच्या मेथड मध्ये आपण काय केलं? 3 मोल मेटल होता का नाही? 3 मोल मेटल. त्या 3 मोल मेटल पासून नायट्राइड किती भेटला? अरे 1 मोल भेटला का नाही? रिएक्शन कडे जरा बघा की. आपल्या बॅलन्स्ड रिएक्शन मध्ये 3 मोल मेटल होता, 1 मोल नायट्राइड भेटला. मग 1 मोल मेटल असेल तर नायट्राइड किती? 1/3 मोल. तुमच्याकडे रिएक्शन वरून किती मोल आलेले? 12 डिवाइडेड बाय m इज इक्वल टू हे पण किती? 1/3 इंटू 12 अपॉन m म्हणजे किती? 4/m मोल. कुणाचे? नायट्राइडचे. या मोलला काय केलं? या मोलला मोलर पासून मल्टिप्लाय केलं म्हणजे 4/m इंटू 3m प्लस 28. हे त्याचं मोलर मास केलं ना मल्टिप्लाय. किती आलं? म्हणजे काय आलं? ह्याला नंबर दिले. हे मास नायट्राइडचा आहे आणि दिलेलं मास किती आहे? 14.8. ते इक्वल करून तुम्ही कॅल्क्युलेट केलं. म्हणजे मोलची मदत घेतली. इथं कशाची मदत घेतली? मासची. कशी? तर याचं 3m ग्रॅम मास असेल. 3m ग्रॅम. तर ते तिकडे किती भेटणार आहे? 3m प्लस 28 भेटणार आहे नाही? 1 ग्रॅम मास असेल. किती ग्रॅम? 1 ग्रॅम. तर किती भेटणार? 3m प्लस 28 डिवाइड बाय 3m. तुमच्याकडे मास किती आहे? 12 ग्रॅम. किती भेटणार? 3m प्लस 28 डिवाइड बाय 3m इंटू 12. हे तुमचं मास आलं नायट्राइडचं मास रिॲक्शन वरून. पण दिलंय किती? रिॲक्शन मध्ये किती दिलंय? 14.8. ते इक्वल करा. आणि मग आता मेथडची नावं सांगा मला. मेथड 1 ला काय म्हणूया? मोल मेथड म्हणूया. मेथड 2 ला काय म्हणूया मग? मास मेथड. काय म्हणायचं? मास मेथड. म्हणजे स्टॉइकियोमेट्रिकचे प्रॉब्लेम सोडवत असताना 2 मेथड आपल्याकडे अवेलेबल आहेत. मोल मेथड आणि मास मेथड. तुम्हाला कुठली मेथड आवडली? मला काय सांगायची गरज नाही. तुमचं तुम्ही ठरवा आणि सोडवा त्यांना. ठीक आहे? काय मला सांगू नका. कारण मला माहिती आहे तुम्हाला किती येते. लिहून घ्या. आता एक जेई ऍडव्हान्स लेवलचा क्वेश्चन देणार आहे तुम्हाला.
बघा सॉल्व्ह होतोय ना. ओके, थोडीशी डिफिकल्टी लेवल मी इन्क्रीज करणार आहे. चला, डिफिकल्टी लेवल इन्क्रीज केल्यानंतर एक तुमच्या समोर क्वेश्चन पेश करता हूं. बघा, when 100 ग्रॅम इथाइलिन, when 100 ग्रॅम इथाइलिन, जे ऍडव्हान्स क्वेश्चन डिफिकल्ट आहे असं मी तुम्हाला सांगतोय, तर मनात काही लोकांच्या चालू झालं खूप अवघड असणार बाबा. इकडे या. when 100 ग्रॅम इथाइलिन पॉलिमरायझेस, बघा मोल कन्सेप्ट आणि पॉलिमरायझेशन टॉपिक एकत्र केलाय. पॉलिमरायझेस एंटायरली टू पॉलिथिन, entirely to polythene, full stop. The weight of polythene, the weight of polythene formed as per the equation, as per the equation. equation कसं आहे बघा, n times of C2H4, म्हणजे n मॉलिक्युल्स घेतलेले आहेत, त्याच्यापासून पॉलिमर तयार झाला CH2 CH2 n टाइम्स. ऑप्शन दिले, सॉरी ऑप्शन काय बघा, n डिवाइडेड बाय 2 ग्रॅम, ऑप्शन बी आहे 100 ग्रॅम, ऑप्शन सी आहे 100 डिवाइडेड बाय n ग्रॅम, आणि ऑप्शन डी ढोलकपूर 100 Ng. हा बघा, क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे, थोडासा ऍडव्हान्स लेवलचा क्वेश्चन आहे. आता सगळ्यात महत्वाची सूचना, किंवा काही लोकांना असं वाटतं की सर हा 11th टेक्स्ट बुक मधला पहिला टॉपिक आहे मोल कन्सेप्ट, आणि पॉलिमरायझेशनची कन्सेप्ट इथं वापरलेली आहे. पॉलिमर हा टॉपिक 12वीच्या पुस्तकातला शेवटचा टॉपिक आहे. जे पोरं 11वीला पहिल्यांदा येतात आणि पहिला हा टॉपिक शिकायला जेव्हा घेतात, तेव्हा पॉलिमरचा क्वेश्चन जर आला तर तो 12वीच्या पुस्तकातला शेवटच्या टॉपिकचा अभ्यास करायला लागलाय. आणि ही ती लेवल असते. जेई आणि नीट मध्ये हाच तो फरक आहे. काय केलं जातं तर वेगवेगळ्या टॉपिकचे प्रश्न मिक्स करून तुम्हाला दिले जातात आणि ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. येस, बघा इकडे या. मग काय केलं पाहिजे, इथाइलिन, इथाइलिनचा फॉर्म्युला CH2 डबल बॉन्ड CH2 हा तुमचा इथाइलिनचा फॉर्म्युला आहे. याचे n मॉलिक्युल्स जर तुम्ही घेतले असतील तर त्याचं काय होणार आहे, पॉलिमरायझेशन होणार आहे. कसं, डॅश CH2 डॅश CH2 डॅश, इथं लिहिणार मी n मॉलिक्युल एकत्र येऊन एक मोठा मॉलिक्युल तयार केलेला आहे की ज्याला तुम्ही पॉलिमर असं नाव देता. अँड दिस रिएक्शन इज कॉल्ड एज पॉलिमरायझेशन प्रोसेस. इथपर्यंत आलो. मग आता मला सांगा, ह्या इथाइलिनचं तुम्ही मास सुरुवातीला किती घेतलंय, 100 ग्रॅम. इथं लिहू का मी 100 ग्रॅम. तर याचं मास किती तयार होणार आहे असा क्वेश्चन आहे बघा. then entirely to form a polythene, then weight of polythene formed as per the equation. हे weight किती तयार झाले असा क्वेश्चन आहे. मला सांगा पहिला रिएक्शन बॅलन्स आहे का. बघा इथं कार्बन किती असतील, CC आणि N, म्हणजे CCN कार्बन बॅलन्स आहेत. हायड्रोजन बघा H2H2N, H2H2N, म्हणजे रिएक्शन तुमची बॅलन्स आहे. जर रिएक्शन बॅलन्स असेल तर इथं लिहिणार मी फ्रॉम लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास काय सांगतो, टोटल मास ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट. रिएक्टंटचा टोटल मास किती आहे 100, मग प्रोडक्टचा पण मास किती पाहिजे 100 ग्रॅम. झाला की क्वेश्चन सॉल्व्ह. ऑप्शन तुमचा बी करेक्ट आहे. टोटल मास ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट. म्हणजे काही लोकांना वाटत असेल की जे ऍडव्हान्स, अरे जे ऍडव्हान्स मी नुसतं तुम्हाला सांगितलं असं का. बघा तुमची सायकोलॉजी तयार झाली. मी जेव्हा तुम्हाला असं सांगितलं की जे ऍडव्हान्स लेवलचं क्वेश्चन आहे खूप डिफिकल्ट आहे, तेव्हा मी जेव्हा क्वेश्चन लिहित होतो तेव्हा तुमची मेंटॅलिटी अशी तयार झाली की खूप भयंकर आणि खूप डिफिकल्ट क्वेश्चन असणार आहे. पण याच्यामध्ये काय डिफिकल्ट आहे का, काहीच डिफिकल्ट नाही. फक्त आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास यूज केलेला आहे. आणि त्याची परमिशन कधी आपल्याला, हा लॉ कधी वापरू शकतो, जेव्हा ही रिएक्शन बॅलन्स असते तेव्हाच. ओके, रिएक्शन बॅलन्स आहे म्हणजे जेवढं रिएक्टंटचं मास आहे तेवढंच प्रोडक्टचं मास. म्हणून ऑप्शन तुमचा बी इज द करेक्ट आन्सर. राईट डाऊन. ठीक आहे, स्टॅक्योमेट्रीवर अजून एक क्वेश्चन बघा. लेटेस्ट क्वेश्चन आहे. या टाइपचे क्वेश्चन तुम्हाला भरपूर दिसणार आहेत. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन गॅस. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन गॅस produced
at 1 atm and 273 Kelvin full stop on hitting 12.35 gram of KClO3. KClO3 means पोटॅशियम क्लोरेट. KClO3 चा अर्थ काय असणार आहे? पोटॅशियम क्लोरेट. त्याला तुम्हाला हिटिंग करायचं आहे. त्याचा मास तुम्हाला दिलेला आहे 12.35 ग्रॅम घ्या. त्याला हिटिंग केली की ऑक्सिजन भेटणार. त्या ऑक्सिजनचं व्हॉल्यूम सांगा. याच्यासारखा क्वेश्चन सोडवलाय का आपण? सोडवलाय की मॅग्नेशियम कार्बोनेट घेतलं, त्याला हिटिंग केलं, ऑक्सिजन भेटला, ऑक्सिजनचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केलं. आठवलं का? मग सांगा कसा कसा सॉल्व्ह करतो प्रॉब्लेम. तर मला व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन गॅस जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर फॉर्म्युला असतो नंबर ऑफ मोल्स इंटू काय 22.4 लिटर. आणि हा फॉर्म्युला यूज करण्याची आपल्याला कंडिशन काय आहे? स्टँडर्ड कंडिशन पाहिजे. 1 atm आणि 273 केल्विन आहे का? स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर आहे की. मग हा फॉर्म्युला यूज करा. नंबर ऑफ मोल्स माहित आहेत का ऑक्सिजनचे? नाही. मग ते नंबर ऑफ मोल्स काढूया, त्याच्यावरून तुम्हाला व्हॉल्यूम भेटणार आहे. ऑक्सिजनचं व्हॉल्यूम कसं सॉरी नंबर ऑफ मोल्स कशी कॅल्क्युलेट करायची तर रिएक्शन लिहूया. पोटॅशियम क्लोरेट KClO3 सॉलिड स्टेट मध्ये असणार. याला जर तुम्ही हिटिंग केलं तर दोन प्रोडक्ट भेटतात KCl सॉलिड प्लस ऑक्सिजन गॅस. ओके, प्लस ऑक्सिजन गॅस. रिएक्शन बॅलन्स करा. इकडं 3 ऑक्सिजन आहेत, मग इथं मी लिहिलं 3. आता ऑक्सिजन किती झाले? 6. मग इथं लिहिलं मी 2 into 3 6 ऑक्सिजन. ऑक्सिजन बॅलन्स आहेत. KCl किती आहेत? 2 KCl. मी इथं लिहा 2 KCl. कळलं का नाही कळलं? कुठली मेथड वापरूया? मोल मेथड वापरूया का मास मेथड वापरूया? मी मोल मेथड वापरणार, तुमचं तुम्ही मास मेथड वापरून प्रॉब्लेम सोडवून दाखवायचा. ठीक आहे, मोल मेथडनं जाऊया. काय दिसतंय? 2 मोल KClO3 असेल. ही स्टॉइकियोमेट्री म्हणजे 2 मोल ना. 2 मोल KClO3 असेल तर ऑक्सिजन किती मोल तयार झालाय? 3 मोल O2 तयार झालेला आहे का? ओके, 3 मोल O2. मग KClO3 चे जर 2 मोल असतील तर 3 मोल तयार होणार आहे. मग मला सांगा 1 मोल KClO3 असेल तर ऑक्सिजन किती? 3/2 मोल O2. मग आपल्याला काय माहित पाहिजे? KClO3 चे मोल्स माहित पाहिजेत का नाही? कॅल्क्युलेट करा की सगळं. सगळं मीच करतो. नंबर ऑफ मोल्स ऑफ KClO3 सांगा फॉर्म्युला काय? गिवन मास अपॉन मोलर मास. गिवन मास दिलंय का? 12.35 डिवाइडेड बाय KClO3 चं मोलर मास किती असतं? 123.5. वेळ भेटला तरी कॅल्क्युलेट करा. हे उत्तर येणार आहे 0.1 मोल. ओके, हे तुमचे KClO3 चे मोल्स आले. मग 1 मोल KClO3 असेल तर 3/2 मोल ऑक्सिजन भेटणार आहे. देयरफॉर 0.1 मोल KClO3 असेल तर किती भेटणार? इज इक्वल टू 3/2 इंटू 0.1 मोल O2. ही जी किती असेल? 0.15 मोल O2. ठीक आहे? येस सर. आता व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करा. मग व्हॉल्यूमचा फॉर्म्युला वापरा. नंबर ऑफ मोल्स इंटू 22.4 लिटर म्हणजे 0.15 इंटू 22.4. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला काय देणार आहे? व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन. आय थिंक हे येणार आहे 3.36 लिटर. राईट डाऊन. ओके, अजून एक व्हरायटी याच्यामध्ये तयार होते. कशी होते बघा? हायड्रोकार्बनचे कंबशनची जी रिएक्शन आपण बघितल्या त्याची इथं आपल्याला हेल्प घ्यावी लागणार आहे. बघा, एक क्वेश्चन लिहून घ्या पहिला. व्हॉट मास ऑफ कार्बन डायऑक्साइड will be liberated, सॉरी obtained लिहूया कारण मास कसं लिबरेट होईल? will be obtained by the complete combustion of. आलं का? कंबशन आलं बघा, बर्निंगच करते. by the complete combustion of 570 ग्रॅम ऑफ ऑक्टेन. आणि मिथेनच्या कंबशनचं रिएक्शन इथं आम्हाला लिहायला येत नाही, इथं ऑक्टेनची दिल्या. ठीक आहे, काय करूया? सिंपल आहे. काही पण असू दे, रिएक्शन बॅलन्स करायची कशी शिकायची बघा. बघा इथे नाही, समजा मी जरा थोडंसं क्वेश्चन पासून लांब जातो बरं का. क्वेश्चन पासून लांब गेलो म्हणजे अजून क्वेश्चन मी सोडवायला चालू केलेलं नाही. इथेनचा फॉर्म्युला सांगा. C2H6
स्टँडर्ड स्टेट गॅस कंबशन करायचा आहे. काय करायचं आहे? कंबशन करायचं म्हणजे कोणासोबत रिएक्शन केली पाहिजे? ऑक्सिजन गॅस सोबत रिएक्शन केली पाहिजे. प्रोडक्ट सांगा. दोनच आहे सर, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर आहेत का नाही? याची स्टँडर्ड स्टेट गॅस, याची लिक्विड. हे लिक्विड कधी लिहायचं, गॅस कधी लिहायचं मी सांगितलंय, ते लक्षात ठेवा तुम्ही. रिएक्शन बॅलन्स करत असताना पहिल्यांदा कार्बनला बॅलन्स करा, नंतर हायड्रोजनला, नंतर ऑक्सिजनला. इथं कार्बन 2 आहे, इथं 2 करा, कार्बन बॅलन्स झाले. हायड्रोजन बॅलन्स करा, इथं 6 आहे, इथं 3 लिहा, हायड्रोजन बॅलन्स झाले. ऑक्सिजनला बॅलन्स करा, इथं 2 आहेत, इथं 4 आणि 3 7, म्हणजे इथं 7/2 लिहा. ऑक्सिजन पण बॅलन्स आहे. म्हणजे अशी रिएक्शन तुम्हाला बॅलन्स करता आली पाहिजे. एकदा कंबशनची रिएक्शन बॅलन्स केली तर मोलवरून आपण खेळू शकतोय ना. हे स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट काय सांगतात? मोलची इन्फॉर्मेशन, आणि ते मोल्स फक्त आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असतात. इथे नंतर तुम्ही काय घ्या, पेंटेन घेऊया. अजून एक डेमो दाखवतो, मग आपण ऑक्टेन कडे, फायनल डेस्टिनेशन कडे जाऊया. पेंटेनचा फॉर्म्युला C5H12 असतो ना, लिखे नाही रे, प्लस ऑक्सिजन गॅस आहे, इट गिव्स कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर. स्टेट तुमचं तुम्ही लिहा. रिएक्शन बॅलन्स करायचे असेल तर इथं 5 कार्बन आहेत, इथं 5 लिहा, कार्बन बॅलन्स झाले. हायड्रोजन बॅलन्स करा, इथं 12 आहेत आणि इथं 2 आहेत, इथं 6 लिहा. ठीक आहे, हायड्रोजन बॅलन्स झाले. ऑक्सिजन बॅलन्स करा, इथं 2 आहेत आणि इकडं 10 आणि हे 6 16, इथं 8 लिहा ना, झाले का 16, आणि जे ऑक्सिजन बॅलन्स झाले. अशी आता ऑक्टेनची रिएक्शन बॅलन्स करूया. म्हणजे कसले पण असू दे रिएक्शन, सिक्वेन्स ठेवा, कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन. ठीक आहे, हे पहिला लिहून घ्या. हा, आता मग ऑक्टेनचं कंबशन कसं होणार आहे ते सांगा. कंबशन ऑफ ऑक्टेन, ऑक्टेनचा फॉर्म्युला C8H18 हे गॅस आहे, त्याची रिएक्शन ऑक्सिजन गॅस सोबत केली. प्रोडक्ट सांगा. कार्बन डायऑक्साइड गॅस प्लस H2O लिक्विड. बॅलन्स करूया. इथं 8 कार्बन आहेत, इथं 8 कार्बन. हायड्रोजन 18 आहेत, इथं 9 लिहा, 9 × 2 18. ऑक्सिजन बॅलन्स करा, इथं फक्त 2 आहेत, इकडं हे 16 आणि हे 9 25 झाले. हे किती येणार आहे? 25/2 झाले का रिएक्शन बॅलन्स? झाली की. काय कॅल्क्युलेट करायचं आहे? मास ऑफ CO2. मग सांगा फॉर्म्युला. नंबर ऑफ मोल्स ऑफ CO2 चा एक फॉर्म्युला आहे, आठवला का? कोणता? मास ऑफ CO2 डिवाइडेड बाय मोलर मास ऑफ CO2. तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? मास ऑफ CO2 फॉर्म्युला काय असेल? मोल्स ऑफ CO2 इंटू मोलर मास ऑफ CO2 असेल का नाही? आणि जर नसेल तर चेक करा. हा, तुमची बुद्धी चेक करा, पुस्तकात चेक करू नका. हे सगळं किती वेळा झालंय? अरे बऱ्याचदा झालंय ना, त्यामुळे हे आपल्याला माहितच पाहिजे. आणि हे मी एवढं लिहितोय का, तुमची आणि माझी पण प्रॅक्टिस व्हावी. पण तुमची प्रॅक्टिस होत असताना ही 100 वेळा जर मी लिहित असेल तर तुम्हाला हे माहित नसेल तर तुमची प्रॅक्टिस कमी आहे का. जास्तीत जास्त याची मेहनत घ्यावी लागेल. मग कार्बन डायऑक्साइडचं मास पाहिजे असेल तर काय माहित पाहिजे? CO2 चं मोलर मास सांगा. मग मोलर मास किती आहे? कार्बन डायऑक्साइडचं मोलर मास जर माहित नसेल तर द्या सोडून शाळा. 44 ग्रॅम असतं का? असतं. नंबर ऑफ मोल्स ऑफ CO2 जर आपल्याला माहित असेल तर आपण इथं हा कार्बन डायऑक्साइडचा मास कॅल्क्युलेट करू शकतोय. कसं बघा. मग या रिएक्शन मध्ये काय दिलंय? 570 ग्रॅम ऑफ ऑक्टेन. रिएक्शन वरून जाऊया. जर इथं लिहितो मी फ्रॉम रिएक्शन 1 मोल ऑक्टेन. हा ऑक्टेन किती आहे रे? इथं बघा की 1 मोल ऑक्टेन आहे का? ऑक्टेन 1 मोल असेल तर CO2 किती भेटतो? 8 मोल CO2. किती भेटतो? 8 मोल CO2. तुमच्याकडे 1 मोल ऑक्टेन आहे तर CO2 8 मोल भेटणार आहे. ऑक्टेनचं मोल्स कॅल्क्युलेट करा ना. मोल्स ऑफ ऑक्टेन कसा फॉर्म्युला असेल? गिवन मास अपॉन मोलर मास. काय आहे गिवन मास? 570 ग्रॅम डिवाइडेड बाय मोलर मास. सांगा आता हे मोलर मास तुम्ही मला सांगा. ऑक्टेनचं मोलर मास किती आहे? ऑक्टेन C8H18 12 × 8 प्लस 18 96 प्लस 18 किती येते? 106 114 येते बघा. म्हणजे दिस इज द 114. ओके, म्हणजे मोल्स ऑफ ऑक्टेन किती आले? 570 डिवाइडेड बाय 114. देयरफॉर इथे लिहिणार मी 570 डिवाइडेड बाय 114 मोल. मी अजून सॉल्व्ह केलं नाही म्हणून तसं ठेवलंय. मोल ऑक्टेन इज इक्वल टू, जर 1 मोल असेल तर हे 8 मोल भेटणार आहे, हे 8 मोल भेटणार आहे. मग 570 अपॉन 114 मोल असेल तर ते किती भेटणार? 570 डिवाइड बाय 114 इंटू 8 मोल CO2. मला वाटतं ह्याचं कॅल्क्युलेशन करूया नाही तर किती येते? हे 5 येते बघा. जर हे कॅल्क्युलेशन केलं ना तर 5 येते. म्हणजे आपण असं सांगूया का सिंपली? काय सांगूया?
हे 5, 1 मोल साठी 8 मोल आहे, तर 5 मोल साठी किती सांगा की? 5 into 8 किती झालं? 40 मोल CO2. ओके, मग कार्बन डायऑक्साईडचं मास पाहिजे असेल, काय पाहिजे असेल? मास. तर फॉर्म्युला काय आपला? मोल्स इंटू मोलर मास, की जे इथे वापरा फॉर्म्युला, इज इक्वल टू मोल्स किती आले? 40 into 44 किती येते बघा? 4 चौक 16, 1 4 चौक 16 आणि 17, 100 म्हणजे 1760 ग्रॅम. हा, म्हणजे 1760 ग्रॅम मास मिळणार आहे कोणाचं? कार्बन डायऑक्साईडचं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे स्टॅइकियोमेट्रीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात. काय काय बघितले लेक्चर मध्ये? कंबशन रिएक्शन बघितलं पहिल्यांदा. कंबशन रिएक्शन वरून कार्बनचे मोल्स, कार्बन डायऑक्साईडचे मोल्स कम्पेअर केले, हायड्रोजनचे मोल्स आणि वॉटरचे मोल्स कम्पेअर केले. त्याच्यानंतर आपण कुठे गेलो? स्टॅइकियोमेट्रीकडे. स्टॅइकियोमेट्री हा या लेक्चर मधला सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. तो जर तुमचा क्लिअर असेल तर या पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह होणार आहेत आणि याच पद्धतीचे क्वेश्चन तुमच्या नीटला असणार. 99.9% लिहून घ्या. ठीक आहे, तर नेक्स्ट लेक्चरला मग एक नवीन रिएजंटला आपल्याला भेटायचं आहे की ज्याचं नाव आहे लिमिटिंग रिएजंट. तो आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.